आता अशी जमवाजमवी जी फिल्म आहे त्याची मांडणी डेफिनेटली विनोदी आहे, पण अगेन एक वेगळं नातं त्याच्यामध्ये आहे. मला असं की ह्याच्यावर का नाही होऊ शकत काही, म्हणून मी त्याच्यावर तो सिनेमात होणार आणि तो फार कमाल आहे. काम सोपं झालं मिळणंसुद्धा, त्यामुळे मुलांना किंवा नवीन पिढीलासुद्धा माहिती आहे की हां इथे नाही तर इथे मिळणारच आहे. त्याचं महत्त्व नाही आहे. म्हणजे स्ट्रगल जो आहे ना तो कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं की कमी झाला आहे आत्ता. पूर्वी काय होतं, लिमिटेड चॅनल्स होते, लिमिटेड गोष्टी होत्या, सो तुमचा स्ट्रगलचा पिरियड हा जास्त होता. आता काय झालं आहे, आता खूप ओपन झालं आहे सगळं. चांगले चांगले कलाकार, निर्माते जे नाववाले आहेत, जे इतकी वर्ष आहेत, सातत्याने आपण काय ओरडतो की आम्हाला थिएटर्स मिळत नाही, थिएटर मिळत नाही, सिनेमा चालत नाही, लोक येतच नाही. अरे पण काय येत नाही येत याचा आपण विचार नाही करत होतो. नाही ती ना आता हा तो कधी सांगत नाही. आता ही जबाबदारी मी ज्या सिरियलला मी भेटलो तिथे सुद्धा रिजेक्शन आलं होतं. मी हिरो मी होतो, नंतर मला त्यातनं काढून टाकलं. तिने येताना माझी कॅडबरी आणली होती. म्हणलं येस बॉस, थँक्यू. पैसे द्यायचे नव्हते म्हणून आपलं एक थँक्यू, हे घे चॉकलेट. सो तिथे म्हणाले की भाई इथे गडबड आहे म्हटलं. येस म्हटलं. आणि मग त्या दिवशी रात्री आम्ही खूप बोललो फोनवरती आणि मेसेजवरती. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्सच्या मटाकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार जोडपी आहेत की ज्यांना आपल्याला पडद्यावर बघण्याची खूप इच्छा असते आणि आपल्याला त्यांना बघावंसं वाटतं. फक्त एकत्र म्हणून नाही, पण त्यांचं वैयक्तिकसुद्धा जी काही कामं असतात तीसुद्धा आपल्याला बघावीशी वाटतात. अशीच एक लोकप्रिय जोडी आज महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात आली आहे, चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते. त्यांना भेटण्याचं एक खास कारण असं की चैत्रालीची एक नवीन वेबसिरीज येते आहे, बडा नाम करेगा, आणि लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 1 ते 2 महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दोन्ही कलाकृतींविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यांच्या एकूणच त्यांच्या प्रवासाबद्दल, अभिनय प्रवासाबद्दल, त्यांच्या एकमेकांबरोबरचा सहवास असेल, या सगळ्याबद्दल, त्यांची लेख शुभवीसुद्धा आता या क्षेत्रात आली आहे, त्या साऱ्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात चैत्राली आणि लोकेश, तुमचं मनापासून स्वागत आहे. गप्पांना आपण सुरुवात करूया. चैत्राली, मी म्हणाले तसं की तुझी वेबसिरीज येते आहे, आम्ही तुला हिंदी मालिकांमध्ये बघतच आलो, म्हणजे आता रिसेंटली तू सातत्याने हिंदी मालिकांमध्ये दिसते. बरोबर. पण आता एका वेबसिरीजमध्ये दिसतेस, बडा नाम करेगा. खरं तर जसं त्या सिरीजमध्ये नाव आहे बडा, तसंच त्या सिरीजचं तेवढंच ती भव्य दिव्य आहे ती सिरीज. तर त्याविषयी मला सांग, तू त्या सिरीजपर्यंत कशी पोचलीस, सिरीज करते तुझ्यापर्यंत कसे पोचली, त्यातली तुझी भूमिका. बरं, बडा नाम करेंगे हे राजश्री प्रोडक्शन्सचा पहिला वेब शो आहे. सो त्यांच्यासाठी त्यांचं पहिलं वेब विश्वात पाऊल आहे. आणि राजश्रीबरोबर बघायला गेलं तर माझे घरगुती संबंध जास्त आहेत, कारण मी 2016मध्ये त्यांची पिया अल्बेला म्हणून सिरियल होती, त्या सिरियलचा मी एक खूप महत्त्वाचा भाग होते. आणि त्याच्यानंतर राजश्रीनी जेवढं काही केलं, म्हणजे दोनो नावाची त्यांची अवनीशची म्हणजे सूरजजींच्या मुलाची पहिली फिल्म होती, त्यातही मी होते, कॅमिओ होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी बडा नाम करेंगेसाठी मला विचारलं. सो तसं बघायला गेलं तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला वचन दिलं होतं सूरजजींनी की आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्ही असाल. आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ की ते आठवणीने मला फोन करतात, मला विचारतात की तुम्ही अवेलेबल आहात का. आणि राजश्री प्रोडक्शन्सनी विचारल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. सो जेव्हा मला ह्याच्यासाठी पण विचारणा झाली तेव्हा जसं मी म्हटलं तसं नाही म्हणूच शकले नाही मी, कारण मलासुद्धा माझ्या दृष्टीने सुद्धा मी एक पाऊल पुढे जात होते. वेबविश्वात माझंही एक पदार्पण होणार होतं, आणि जे कोणाला नको आहे आज, कारण सिरियल केले आहेत, नाटकं केली आहेत, फिल्म्स केली आहेत, पण आता वेबचं एक प्रत्येकाला एक उत्सुकता आहे किंवा आकर्षण आहे. तर मलाही ते आकर्षण आहेच. सो मला ही संधी माझ्यापर्यंत चालून आल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी वचन काम म्हणजे आपण मराठी कलाकाराला ना एक कायमच हिंदीमध्ये रिस्पेक्ट असतो वेगळा. म्हणजे तुम्ही थिएटर करून आला असाल तर म्हणजे तुमचा रिस्पेक्ट खूप वाढतो. आणि पिया अल्बेलामध्ये माझं जे कॅरेक्टर होतं, ती सिरियल काही कारणास्तव 1.5 वर्षात बंद पडल्यामुळे ते कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टरचा एक पिरियड असतो ना की आता 1 महिना हे कॅरेक्टर फुलवणार आहोत, तर माझ्या कॅरेक्टरपर्यंत पोचण्यापर्यंत ती सिरियल संपली होती. सो त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला सगळ्यांसमोर
हे एक वचन दिलं होतं की चैत्राली जी आपके साथ बहुत काम करना है, यहाँ पे हम कम पड़ गए लेकिन आपके साथ बहुत काम करना है. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि नाही आपण ही अपेक्षा करू शकत सूरजजींकडनं असं त्यांनी मला सांगणं. आणि ते परत असंही नाही की ते बोलले आणि ते विसरून गेले, तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी त्यांनी मला विचारलं. सो ह्याच्यातच मला हे वचन देण्यामागचं कारण असावं. मी आमचा जो ऋषभ राठी म्हणून आमचा हिरो आहे, मी त्याची आईची भूमिका आहे माझी सपना राठी, जी घराला पूर्णपणे बॅलन्स करते. कारण तिचे मोठे दीर आहेत, कंवल सर आहेत, आणि त्यांची बायको म्हणजे जाऊ आहे तिची अलका अमीन मॅम. सो ते थोडेसे दोघं खूप स्ट्रिक्ट दाखवलेत आणि मी त्यांची धाकटी जाऊ आहे. आणि मी लवेबल, खूपच लवेबल कॅरेक्टर आहे. खूप सॉफ्ट आहे ती, मृदू आहे बोलण्यातून, तिच्या दिसण्यातून ती खूपच शालीन अशी आहे. पण ॲट द सेम टाईम जिकडे मुलाचा कान ओढला पाहिजे तिथे तिथे कानही ओढते. किंवा एक डिफरन्स असतो ना. मी आता आमचा शो याचंच एक प्रतीक आहे की आत्ताचं जनरेशन, आत्ताचं जे तरुण पिढी आहे ती आणि आमची पिढी, आपली पिढी किंवा त्याच्याहून मोठी पिढी यांच्यातला दुवा हे कॅरेक्टर मी म्हणू शकते की त्या दोघांचं एक बॅलन्स साधायचा. म्हणजे ह्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे तरुण पिढीपर्यंत, आणि तरुण पिढींचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे कॅरेक्टर करतं. त्यामुळे खूप अवघड काम आहे, पण ते मी केलं आहे बऱ्यापैकी. खरं सांगायचं ना तर मी इन रिअल लाईफ मी तशीच आहे. मला फॅमिली आणि अशा गोष्टींना मी खूप धरून असते आणि मला खूप माणसं लागतात आजूबाजूला. मी मुळात तशी असल्यामुळे ते कॅरेक्टर करणंपेक्षा ते कॅरेक्टर समजून घेणं माझ्यासाठी खूप म्हणजे खूप सोपं नाही म्हणता येणार, पण मला सहज काय म्हणतो आपण त्याला, मला मिळत गेलं ते कॅरेक्टर, कारण मी तशीच असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक लेखकांनी अतिशय अप्रतिम लिहून ठेवलं आहे. आमचे शो रनर आहेत सूरज बर्जात्या, त्यांनी ते कॅरेक्टर ब्रीफ जे आम्हाला दिलं होतं ते इतकं अप्रतिम ब्रीफ दिलं होतं ना की तुमचं ना हाफ जॉब डन असतो. कारण तुम्हाला जर ते समोरच्यालाच ते कॅरेक्टर कळलं नसेल तर ते तुमच्यापर्यंत यायलाच इतका वेळ जातो आणि ते तुम्हाला कळायलासुद्धा वेळ जातो. तर ते कॅरेक्टर कळायला मला तेवढा वेळ गेला नाही, त्यामुळे तो पडद्यावर उमटवणं मला तसं बऱ्यापैकी शक्य झालं आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तू आतापर्यंत हिंदी मालिका असो किंवा मराठी कुठली कलाकृती असो त्याच्यामध्ये जितक्या प्रभावीपणे तू पोचलीस प्रेक्षकांपर्यंत तितकंच या सिरीजमध्ये सुद्धा पोचशील. थँक्यू. तितकंच प्रेम तुला प्रेक्षक देतीलच. थँक्यू. लोकेश, तुमच्याकडे येईल की तुम्ही इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहात आणि कलाकृती वेगवेगळ्या होत्या, पण तरी सुद्धा ना प्रेक्षकांना एक भूमिका नेहमी आठवते, ती म्हणजे समरजिंकी. म्हणजे त्या म्हणजे आम्हाला प्रेक्षक म्हणून ती व्यक्तिरेखा मिळाली, तुम्हाला त्या व्यक्तिरेखेने कलाकार म्हणून काय मिळालं? समर अजिंक्यची एक गंमत सांगतो मी. म्हणजे त्या सिरियलसाठी, त्या भूमिकेसाठी माझं कास्टिंग झालं होतं. नेक्स्ट डे शूटिंग होतं आणि आदल्याशी रात्री मला फोन आला की आम्ही दुसऱ्या माणसाला कास्ट केलं आहे म्हणून. सो माझ्यासाठी तो पिरियड जो होता ना तो म्हणजे मी एडिट बंद करून पुन्हा अभिनयाकडे वळलो होतो. आणि त्या दरम्यान अशा सिरियलमध्ये जी ऑलरेडी एक गाजलेली चालू होतं, म्हणजे त्याचं एक छान सिरियल चालू आहे, त्यात नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतो आहे, हिच्या ऑपोजिट आहे, हिरो आहे वगैरे वगैरे. सो माझ्यासाठी तो ना शॉक होता पहिला की अरे पुन्हा काहीतरी एक वेगळं आणि पुन्हा एक स्ट्रगल आता वेगळं करायचं आहे वगैरे. आणि 2 दिवसांनी मला पुन्हा फोन आला की उद्या वेळ आहे का संगीत कुलकर्णीचा. तर मी म्हटलं की काय आहे. तो म्हटला काही बोलू नकोस, काही विचारू नकोस, जीवन मिलला शूट चालू होतं, मला अजूनही आठवतो आहे, ये आणि एक सीन कर. मी गेलो, संगीतने मला फक्त खूण केली, सीन दिला, मला म्हटला कर, जमके कर, आणि मी केला. आणि तिथून तो जो प्रवास सुरू झाला त्या भूमिकेचा, पण मला माहीत नाही हे मध्ये जे काही घडलं ते का घडलं, कशासाठी झालं, आजही माहीत नाही मला, आजही माहीत नाही. बरं मी विचारलंही नाही त्याच्यानंतर कोणालाही. पण मला अजूनही आठवतो आहे तो पहिल्या सीननंतर संगीत आणि असं सगळे मॉनिटरवरती बसले होते आणि टाळ्या वाजवत तो आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली होती एक, आणि म्हणला की ओके गुड. आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. सो मला ना त्या भूमिकेने, त्या सिरियलनी मला मुळात कॉन्फिडन्स दिला कलाकार म्हणून. म्हणजे तो आधी नव्हता का, तर अशातला भाग नाही आहे.
मला लढण्याची उमेद मिळाली त्या भूमिकेने. आणि मग जे लोकांचं प्रेम त्या कॅरेक्टरला मिळालं ना, ते आजतागायत आहे. तर मला असं वाटतं की सातत्याने चांगलं काम करत राहण्याची उमेद जी असते ना, किंवा एक आत्मविश्वास असतो ना, तर तो असतो, तो एखादी भूमिका तुमच्या आयुष्यात यावी लागते जी तुम्हाला पुढे जगण्यासाठी बरंच काय काय देऊन जाते. तर मला असं वाटतं की त्या भूमिकेने मला ते दिलं. मला पुढे इतकी वर्ष सातत्याने चांगलं काम करण्याची संधी मिळाली किंवा करत राहण्याची इच्छा माझ्या अंगात जागृत केली, मनात जागृत केली, ते त्यांनी केली. कारण मी हे का म्हणतो आहे, कारण त्या वेळेला ना, आत्ता जो आपण काय म्हणू सोशल मीडिया किंवा एवढा स्ट्रॉंग झाला आहे ना, त्यावेळेला ते नव्हतं. पण तरीसुद्धा घराघरांमध्ये ते कॅरेक्टर किंवा ती सिरियल पोचली होती हे कळायचं ना आपल्याला जेव्हा, कारण तेव्हा पहिली 1 to 1 भेटायचो लोकांना, फंक्शन्स असेल, इकडे असेल, तिथे असेल, तर त्याच्यातनं त्या गोष्टी कळत होत्या. तर मी नेहमी गमतीत म्हणतो सुद्धा बरेचदा शुभवीला की म्हटलं तेव्हा सोशल मीडिया नव्हता, नाहीतर म्हटलं फुटले असते फोन. कारण बिकॉज त्या कॅरेक्टर्स, ती जी सगळी कॅरेक्टर्स, म्हणजे फक्त माझं असं नाही, पण अशा काही सिरियल्स ज्या होत्या आपल्याकडे होऊन गेल्या, जसं आबाळमाया असेल किंवा वादळवाट असेल, तर म्हटलं त्या कॅरेक्टर्सना, ज्या आर्टिस्टना म्हटलं एवढं प्रेम लोकांनी दिलेलं आहे ना, म्हटलं हे आत्ता हे म्हटलं हे ठीक आहे, म्हटलं हे काही नाही आहे तसं, पण ते खरं आहे म्हटलं, आणि ते अजूनही आहे. कारण जसं तू आत्ता म्हणालीस की आजही ते लक्षात आहे एवढ्या वर्षानंतर, 20-22 वर्षानंतर, तर माझं असं म्हणणं की तीच खरं ते यश आहे त्याचं. पण ते जे मध्ये तुम्ही म्हणाला की 2 दिवस की मला कळवलं गेलं की नाही मी नसणार आहे त्या मालिकेत, तर ते थोडंसं जे रिजेक्शनचं फिलिंग असतं, तर ते कसं कोपअप, कारण इतके वर्ष झाले तुमच्या अभिनय प्रवासाला, अनेक असे टप्पे आले असतील, ते कसे कोपअप करत गेला? नाही, रिजेक्शनचं फिलिंग तर माझ्याकडे भरभरके होतं, म्हणजे भरभरके होतं माझ्याकडे, म्हणजे माहीत नाही मला खरंच माहीत नाही. कारण सांगतो तुला मी, म्हणजे मी टेक्निकल लाईनला वळलो किंवा मी विनय सरांकडे असिस्ट करायचो, विनय आपट्यांना, तर म्हणजे आभाळमाया सकट रिजेक्शन मला तेव्हा होतं. बरं का माहीत नाही. बरं तेव्हा माझं नाटक उत्तम चालू होतं, वंदना गुप्ते आणि गिरीश ओकांबरोबर अभिनेत्री नावाचं, भरभरून पेपरमध्ये कौतुक, कॅरेक्टरचं कौतुक, माझं कौतुक, सगळं. पण टेलिव्हिजनच्या बाबतीत हे आलं की काय व्हायचं मला माहीत नाही. त्यामुळे त्या रिजेक्शनची सवय होती मला. म्हणजे याचं एक कारण असं आहे, त्या रिजेक्शनमुळे मी असं आज नेहमी म्हणतो की कदाचित ते जर का झालं नसतं ना, तर आज मी एवढा डेव्हलप नसतो झालो, मी एडिटर नसतो झालो, मी दिग्दर्शक नसतो झालो, मी लेखक नसतो झालो. कारण त्या सगळ्या प्रकारामुळे मला ना एक वेगळं करण्याची इच्छा तयार झाली. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं, विनय सरांकडे असताना मला असं झालं की 2 सिरियल्स होत्या ज्याचं रिजेक्शन आलं, आणि मला मी त्यावेळी त्याकडे असिस्टंट म्हणून काम करायचो, पण मला ऑफिसमध्ये बसून कंटाळायला लागलं, की मला त्रास व्हायला लागला त्या सगळ्याचा. कारण त्याच सिरियलबद्दल चर्चा, त्याचं काम, प्रीचं काम तिथे चालू असायचं. सो तिथनं बाहेर जाण्यासाठी मी एडिटची जबाबदारी माझ्या अंगावर घेतली. सर मी जातो, स्टुडिओत जाऊन बसतो, आणि मी एडिटला जाऊन बसायला लागलो की तिथे नको, ती माझ्यासमोर ती चर्चा नको. आणि मग मी एडिट शिकलो तिथे स्टुडिओमध्ये बसून. मी असं झालं की नुसतं बसण्यापेक्षा, माझा मित्र होता तो, ज्याचा स्टुडिओ होता, दिनेश म्हणून, तो म्हटला की तू कर ना, बस ना मशीनवरती, नुसता मागे किती दिवस बसणार आहेस. सो त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी मशीनवरती बसायला लागलो एडिट करायला. सो माझं असं म्हणणं की त्या रिजेक्शनची मला त्या काळात, म्हणजे वादळवापर्यंत मला सवय झालेली होती की हे होतं आहे. पण मी अगेन म्हटलं की मला ना त्याचा एक प्लस पॉईंट असं आहे की त्याच्यामुळे मी इतर 4 गोष्टी शिकलो. आणि मला म्हणजे मला असं झालं की मला एकात अडकून पडायचं नव्हतं, किंवा रादर मला पुन्हा परत जाऊन कुठेतरी बँकेत जॉब केला किंवा असं काही करायचं नव्हतं. कारण मला माहिती होतं की जे करायचं ते हीच इंडस्ट्री आहे ना. आज रिजेक्शन येते, उद्याचं मला माहीत नाही आहे. मग मी 4 गोष्टी एक्स्ट्रा शिकतो. मला ह्याच्यातच काय करता येईल, ह्याच फील्डमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये काय करता येईल, तर काहीतरी आपण इथे जगायचं आहे ना, मग शिकलं पाहिजे. आणि मी शिकत गेलो इतर गोष्टी. त्याच्यामुळे हां, डेफिनेटली वाईट नक्कीच वाटलं तेव्हा, जेव्हा वादळवाटसारखं सिरियल, कारण अगेन तेव्हा मी एडिट बंद करून पुन्हा ह्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होतो, अभिनयामध्ये. सो डेफिनेटली 2 दिवस वाईट वाटले ते, की काय एक्झॅक्टली झालं आहे पुन्हा. पण पुन्हा मी तेच म्हणतो की पुन्हा काय करता येईल हा एक वेगळा विचार सुरू झाला होता नव्याने, की कारण त्या स्टेजला ते परवडणारं नव्हतं मला. वादळवाटचं रिजेक्शन ज्या स्टेजला आलं त्या स्टेजला मला ते परवडणारं नव्हतं, कारण लग्न झालं होतं आणि एक जबाबदारी होती. एक आधीपर्यंत कसं होतं की एकटा होतो, पुण्याहून आलेलो होतो, एक भाड्याने राहायचो वगैरे, सगळ्या गोष्टी होत्या. पण तेव्हा ते परवडणार नव्हतं. सो तिथे डेफिनेटली डोक्यामध्ये एक चक्र सुरू झालं होतं की काय एक्झॅक्टली करता येईल आता पुढे. समजा जर का हे असंच कंटिन्यू राहिलं तर काहीतरी तर व्हायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि एडिट माझं मी तेव्हा बंद करून पुन्हा वळलो. त्याचं कारण मला एक थोडंसं बॅक पेन सुरू झाला होता वगैरे. सो असंही नाही की मी पुन्हा चल ना ठीक आहे हाईत नंतर मी एडिटला बसीन पुन्हा, किंवा मी एडिटच करीन वगैरे. सो त्याची कारणं वेगळी होती खरं तर एक शिफ्ट करण्यामागचं.
सो होतं, पण सवय होती ती. आणि त्याचं वाईट नाही वाटत, म्हणजे ठीक आहे असं झालं. त्यानंतर विनय सरांचा तुम्ही उल्लेख केला. विनय आपल्याची रंगभूमी, नाटक, टी व्ही आणि सिनेमा आज मोस्ट ऑफ द 100 कलाकारांपैकी 80 जणांशी जर आपण बोललो तर त्यांच्या तोंडी विनय सरांचं नाव असतं. त्यांचं पुण्यापर्यंत कनेक्शन असतं. का तर त्यांनी आम्हाला पहिली संधी दिलेली, त्यांनी आम्हाला नाटकात दिलं, त्यांनी आम्हाला दूरदर्शनला घेऊन गेलेले, टी व्हीत काम दिलं, सिनेमात काम दिलं. हे जे देणं आहे ते आजच्या जे काही प्रस्थापित असतील माणसं कलाकार त्यांच्याकडे आहे. तुम्हाला ते दिसतं. तितकंच सिकनेस मुलांकडे सुद्धा आहे का की ते ॲक्सेप्टर घेऊन ते काम करायला येतात? काय दिसतं? नाही, कमी झालं आहे, नक्कीच नाही आहे. म्हणजे आजकाल ना स्वतःचा विचार आणि स्वतःचं म्हणजे मी कदाचित धाडचं ट्रीटमेंट करत असेल, पण जे सरांकडे दानत होती ना, आणि दानत काय माहिती आहे का, म्हणजे माझ्याकडे 4 रुपये तर तू 4 घेऊन जा. मी पैशाबद्दल म्हणत नाही, माझ्याकडे जे ज्ञान आहे ना, जे मला कळतं आहे ना, हे तू शिक. ती जी इच्छा होती. आणि मला असं वाटते तेव्हा आता काय झालं थोडंसं ना, काम सोपं झालं मिळणंसुद्धा. त्यामुळे मुलांना किंवा नवीन पिढीलासुद्धा माहिती आहे की हां इथे नाही तर इथे मिळणारच आहे. त्याचं महत्त्व नाही आहे. म्हणजे स्ट्रगल जो आहे ना तो कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं की कमी झाला आहे आत्ता. पूर्वी काय होतं, लिमिटेड चॅनल्स होते, लिमिटेड गोष्टी होत्या, सो तुमचा स्ट्रगलचा पिरियड हा जास्त होता. आता काय झालं आहे, आता खूप ओपन झालं आहे सगळं. आपण बघतो तर हा मला आवड आहे म्हणून मी आलो, किंवा मला वेळ जात नाही आहे, माझं रिटायरमेंट घेतली आहे, मी VRS घेतली म्हणून VRS घेतली म्हणून अभिनय करता नाही येत ना, ते शिकावं लागतं ना. म्हणजे आपण VRS घेतली म्हणून मी आता जाऊन ऑपरेशन करतो, डॉक्टर बनतो मी, असं नाही होतं ना. सो मला असं वाटतं की ते आता कमी झालं थोडंसं. आणि जसं तू म्हणालास की तुम्हाला देणारी मंडळीसुद्धा ना फार कमी राहिली. कारण आता आपल्याकडे ह्या सगळ्याकडे ना, आणि डेफिनेट त्यात वाईट काहीच नाही, की चुकीचं काही नाही आहे, व्यवसाय झाला जास्त हा. म्हणजे पूर्वी एक कला होती आणि व्यवसाय ह्याचं सांगड होतं, पण आता एक व्यवसाय म्हणून जायचं बघितलं जातं. म्हणजे इतकं दुर्दैव आहे की एखादं चांगलं स्क्रिप्ट करायचं असेल तर आधी बजेट काय हा प्रश्न निर्माण होतो आपल्याकडे. बरं, त्याच्यात माझं अगदीच म्हणणं आहे की जो पैसे गुंतवणारा माणूस असेल समोरचा, त्यांनी हा प्रश्न विचारलं योग्यच आहे, ते चुकीचं आहे अशातला भाग नसतो. पण तुम्ही समजून न घेता आधी किती खर्च येणार हे मला सांग. अरे आधी आपण काय करणार आहोत, तिथे तुला लावायचे आहेत का हा तर विचार कर, मग ठरव की किती लावायचे आहेत. ते किती लावायचे आहेत असं नाही होत ना, किती खर्च येणार असं नाही होत. आधी तुला आवडतं आहे का ते बघ, मला आवडलं ओके फाईन, मग मला सांगा आता ह्याला किती खर्च येईल. तर ना थोडंसं ते हे खूप सुरू झाल्यामुळे मला असं वाटतं की तो प्रकार कमी झाला आहे हल्ली. आणि हे आहे म्हणजे मी सुदैवाने मी असं करतो की कारण मी ज्या गोष्टीतनं आलो आहे किंवा ज्यांच्याकडे मी शिकलो, म्हणजे विनय सरांकडे मी सगळं शिकलो, लिटरली सगळं शिकलो मी. कारण मला अजूनही आठवतं आहे नाटक आमचं नथुराम माझं पहिलं कमर्शियल, आणि 7व्या प्रयोगाला ते बंद पडलं होतं. एक मोठी कॉन्ट्रोवर्सी तेव्हा झाली होती. आणि सरांना माहीत होतं कारण मी एकमेव आहे जो पुण्याहून इथे आलेलो आहे करिअर करण्यासाठी त्या अख्ख्या ग्रुपमध्ये. तर त्यांनी मला स्वतःहून फोन करून बोलून घेतलं होतं ऑफिसला दुसऱ्या दिवशी, आणि मला सांगितलं होतं की आता काय करणार आहेस. म्हटलं काही नाही. ते मला म्हटले मुस्कळात मारेन मी तुझ्या, जर मला शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरती उभा दिसलास तर. उद्यापासून इथे ऑफिसला यायचं आणि मला असिस्ट करायचं, व्हिडिओ प्रोडक्शन शिकून घे. तर मला तेव्हा ओकंठ माहीत नव्हतं व्हिडिओ प्रोडक्शन म्हणजे काय. पुण्यात आपण एक नाटक ग्रुप होता, नाटक करत होतो, इथनं एक व्यावसायिक नाटक मिळालं, मुंबईत आलो वगैरे वगैरे. म्हटलं अरे हरकत नाही. मला म्हटले 1200 रुपये पगार दिन महिना. तर तेव्हा पैसे महत्त्वाचे नव्हते. त्या माणसानी एक कलाकार घडवला असं माझं म्हणणं आहे की शिक, नको वाया जाऊस 4 ठिकाणी उभं राहून कुठेही, ह्यातनं काही होणार नाही आहे, फ्रस्ट्रेशन येईल आणि 10व्या दिवशी घरी निघून जाशील. तर ही जी तळमळ आहे ना, चांगली माणसं घडवणं, चांगले कलाकार घडवणं किंवा टेक्निशियन्स घडवणं, हे फार रेअरली बघायला मिळतं. आणि ती क्वालिटी त्यांच्याकडे होती सरांकडे. हो डेफिनेटली होणार ना. कारण काय आहे, हे फक्त तुमची कला म्हणजे माझं काय म्हणणं आहे आता, कारण आता ना पूर्ण इंडस्ट्रीचं एक गणित बदललेलं आहे. हा व्यवसाय म्हणून जास्त ह्याच्याकडे बघितलं जातं, त्यात चुकीचं काहीच नाही. व्यवसाय झाला तर 4 गोष्टी आणखी निर्मिती त्याची केली जाईल, 4 सिनेमांची. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे बॅकलॅश कशा अर्थाने म्हणतो मी तुला की नुसते चांगले कलाकार कुठल्या तरी एखाद्या अभिनय शिबिर घेऊन होणार आहे का, आता नाही होणार आहे. आता गणित बदललं आहे सगळंच. सो ह्या सगळ्याची माहिती, ह्या सगळ्याचा एक अभ्यास त्या माणसाला आहे का ज्याला खरंच करायची इच्छा आहे, आणि मेंटलीसुद्धा हे पचवण्याची ताकद आहे का आता. म्हणजे आपण सातत्याने गेली 5 वर्षे फक्त ओरडतो आहे की चांगले चांगले आर्टिस्ट, चांगले चांगले कलाकार, निर्माते
जे नाववाले आहेत ते इतके वर्ष आहेत, सातत्याने आपण काय ओरडतो की आम्हाला थिएटर्स मिळत नाही, थिएटर्स मिळत नाही, थिएटर मिळत नाही, सिनेमा चालत नाही, लोक येतच नाही. अरे पण काय येत नाही येत याचा आपण विचार नाही करत होतो. आपण लोकांना गृहीत धरायला लागलो का वाटेल ते करून की हे आवडेल? नका, कारण काय काळ बदलला आता. म्हणजे 2020 नंतर तर डेफिनेटली बदललेला आहे. ज्या दिवशी OTT आपल्याकडे कोविडमध्ये बघितलं गेलं, तिथून लोकांना वेगळा एक अनुभव आणि वेगळी सवय लागली. तोपर्यंत OTT नव्हते का? होते ना. कोविडमध्ये त्यांच्याकडे वेळ होता आणि त्यांना ते कळलं की इथे बघायला मिळतं ना, मी का कष्ट करू बाहेर उठून जाऊन. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहीत धरणं बंद केलं पाहिजे. सातत्याने चांगलं काम करत राहणं गरजेचं आहे, हे माझं प्रामाणिक अजूनही मत आहे. गृहीत नका धरू लोकांना की हे मी करतो म्हणजे हे आवडणार नाही. अरे आता नाही होत तसं, फार बदललं आहे काळ. याच गोष्टीपासून जितके कलाकार आले बोलायला, प्रत्येकाची तळमळ सिनेमाविषयी त्या कलाकार जसं तुम्ही मांडले की थिएटर न मिळण्यापासून चांगली कलाकार उभं राहणं, प्रत्येक व्यक्ती तळमळीने बोलतो, आपल्याशी बोलतो, शेअर करतो, पण आपापसात कल्पनाशील होता का इंडस्ट्रीचा? नाही होत. का नाही? दुर्दैव आहे ना ते, कारण हे होणार पण नाही. आणि तुला मी हेही सांगतो, मध्ये आमचा एक कॉमन मित्र आहे ज्याच्या वाढदिवसाला आम्ही भेटलो होतो एकत्र, आणि बरेच जण होते. सगळ्यांचं रात्री तिथे बोलणं झालं, चर्चा झाली की आपण हे करूया, ते करूया, एकमेकांना मदत करूया. हे नाही होत. हे दुर्दैव आहे आपलं. आपल्याकडे का माहीत नाही, पण एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच की हा माझ्यापेक्षा कसा मी याच्यापेक्षा वर जाईन हे आहे. आणि त्यात काही हरकत नाही आहे. पाय खेचून जाऊ नका, मदत कर ना. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आज तुझा सिनेमा येतोय, तू मला सांग की मला मदत कर. मी सांगेन चैताली मला असं मदत हवी आहे ह्या सिनेमासाठी, तू करणार आहेस का? तर कर ना तू. ही इथून सुरुवात होणार आहे. एकतर काय होतं, आपण बोलायला धजावतो, आपण जात नाही. मी कल्पेशला फोन नाही करणार की अरे जरा कर ना प्लीज, असं नाही केलं बाय, तू बोलून तर बघ. तो नाही म्हणाला तर ठीक आहे, कल्पेश नाही तर चैताली करेल, ती नाही तर आणखीन कुणीतरी करेल. पण हे होत नाही आहे, दुर्दैवाने हे होत नाही. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांची तळमळ आहे, पण एकत्रित होतं आहे का काम? तर नाही होतं. आणि काय माहिती आहे का, ते होणार नाही, कारण ही कुठली एक संस्था नाही, त्याचं कोणी एक अध्यक्ष नाही, याचे काही 4 रूल्स नाही आहेत की आता हे सगळ्यांनी पाळायचे. हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे विचार आहेत ना. म्हणजे आज माझा एक विचार आहे, तुझा एक वेगळा आहे, तुझा एक वेगळा आहे, तो प्रत्येकाला पटेलच अशातला भाग नाही आहे. हां, पण ट्रायल आणि एरर करून बघायलाच पाहिजे. कदाचित तुझा वर्क होईल, तुझा नाही होणार, कदाचित माझा होईल, तुझा नाही होणार, असं होणार आहे ते. पण हे वर्क होणं खूप गरजेचं आहे, काहीही करून. आता म्हणजे सुरुवात ज्या मुद्द्यावरून झाली ते एक नाव म्हणजे विनय आपटे सर, आणि मला वाटतं तुमच्या दोघांच्या करिअरमधला तो एक समान धागा आहे. आणि जसं मी यांना म्हणाले की समर अजिंक्य ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे, तशी आबाळमयातली चिंगी ते हिंदी मालिकांमधल्या वेगवेगळ्या भूमिका, हा जो तुझा प्रवास आहे हा कसा घडत गेला आहे? कारण आम्ही बघितली ती चिंगी आणि आता थेट हिंदी मालिकांमध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये काम केलंच आहेस बरं, तरी हा प्रवास तुझा कसा? बापरे, ह्याच्यासाठी खूप वेळ लागेल. पण हा प्रवास म्हणायला गेलं तर चिंगीनी ना, जसं लोकेश म्हणाला की समर अजिंक्यनी त्याला एक उमेद दिली, तसं चिंगी, जसं मी तेव्हाही म्हणाले होते की चिंगी म्हणून लोक मला ओळखायला लागले. त्या दिवशी मी ठरवलं की मला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. कारण मला असं वाटतं की लोकांना माझी भूमिका मी जी करते आहे किंवा माझं काम लोकांना आवडतं आहे, ते लोकांपर्यंत पोचतं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं की ते लोकांना आवडतं. सो मी 18 वर्षाची होते जेव्हा मी आभाळमाया केली, 18 का 19, आणि मी त्या दिवशी ठरवलं की मला हे करिअर करायचं आहे, ज्याला आईवडिलांनी विरोध करण्याचा कधी प्रश्न नव्हता, कारण आमच्याकडे ती आवड होती सगळ्यांना. त्यामुळे तिथून त्या प्रवासाला सुरुवात झाली. मग सातत्याने खूप वर्ष मराठी मालिका केल्या. मध्ये जसं तू म्हणालीस आमच्या दोघांमधला दुवा विनय सर, तर त्यांच्याच एका मालिकेच्या दरम्यान आम्ही भेटलो आणि आमच्या एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. मग आम्ही भेटायला लागलो, प्रेमात पडलो, मग लग्न झालं, असं ते सगळं सुरू झालं. त्या दरम्यान भरपूर मराठी मालिका करत होते. मग शुभवीचा जन्म झाला आणि मी पूर्णपणे ठरवलं होतं की 2 वर्ष शुभवीला द्यायची, कारण मला तिच्यातला प्रत्येक बदल बघायचा होता जवळून, आई म्हणून. कारण मला माहिती होतं कामामुळे लोकेशला ते रोज बघणं शक्य नव्हतं. नवीन कॅमेऱ्याचे फोन आले होते, त्यामुळे ते हळूहळू शूट करणं, त्याला दाखवणं ही माझी जबाबदारी होती आणि जी मी स्वतःहून घेतली होती स्वतःकडे की 2 वर्ष मी काही करणार नाही. जेव्हा 2 वर्षानंतर मी असं ठरवलं की आता काम सुरू करायचं आहे, त्या 2 वर्षात इंडस्ट्री खूप बदलली. मराठी इंडस्ट्री स्पेशली
कारण मी हिंदीपर्यंत तोपर्यंत गेलेलीच नव्हते. मराठी इंडस्ट्री खूप बदलली होती, खूप कलाकार आले होते त्या दरम्यान, खूप वाहिन्या आल्या होत्या, खूप प्रोड्युसर्स आले होते, खूप प्रोडक्शन हाऊसेस आली होती. जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा मोजून 4 प्रोडक्शन हाऊस. आम्हाला माहिती होतं कोणाला फोन करायचा, कोणाला सांगायचं आता आम्ही परत काम करायला सुरुवात केली आहे. जेव्हा मी परत सुरुवात केली तेव्हा मला असं झालं, बापरे हे सगळं वेगळं झालं आहे. परत शून्यापासून सुरुवात केली. केल्या 2-3 मालिका केल्या, छान केल्या, काहीच हरकत नाही. पण मग एक हिंदीतनं विचारणा झाल्यावर मला असं झालं आपण ट्राय तर करूया. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट ना कायम लोकेशचा होता, की कधीच नाही नको कशाला हिंदीत जातेस, बरं चाललं आहे ना आपलं मराठीत, करूया ना, नाही बघ ना कर, नाही आवडलं आहे आपण. आणि आपले लोक आपल्याला स्वीकारतात. असं नाही आहे की तुम्ही हिंदीत गेलात की आपल्याला कोणी स्वीकारत नाहीत. उलट त्यांना अजून छान वाटतं की अरे तू हिंदीत जातेस पण तुला मराठीत करायचंच आहे. सो तो मला म्हणाला नाही आवडलं तुला हिंदीतलं वातावरण किंवा काय तर तू नको करूस नंतर. पण ते मला आवडत गेलं कारण जसं मी म्हटलं तसं तिथे मराठी कलाकारांना खूप रिस्पेक्ट आहे. आणि तुम्ही थिएटरमधनं आलाय, तुम्ही खूप काम करून आलाय, तुम्ही एकतर आपण काही रिटेकवर रिटेक घेत नाही किंवा काय, आपण चोख पाठांतर चोख काम करतो. आणि कामाला मला काम मिळत गेलं. म्हणजे मला हिंदीमध्ये मी खूप स्ट्रगल केलं आहे असं म्हणशील तर नाही. मी काम चांगलं करत गेले, त्या कामातनं मला दुसरं काम मिळत गेलं आणि तो प्रवास माझा अजूनही सुरू आहे. आणि मी तो अजूनही कंटिन्यू करणार आहे अशीच माझी इच्छा आहे. अरे नाही ती ना आता हा तो कधी सांगत नाही. आता ही जबाबदारी मी ज्या सिरियलला मी भेटलो तिथे सुद्धा रिजेक्शन आलं होतं मला. मी हिरो मी होतो, नंतर मला त्यातनं काढून टाकलं आणि मग ती सिरियल माझ्याकडे एडिटला आली. तोपर्यंत कारण मी स्वतःचा एडिट सेटअप वगैरे सुरू केला होता आणि मग सरांचं काम माझ्याकडे असायचं एडिटला. तोपर्यंत ती मध्ये कारण तेव्हा पायलट बनायचं ना, सो तो एक पायलट एपिसोड केला होता. सो तेव्हा जे काही होतं माझ्या नशिबात त्याप्रमाणे तेही गेलं कॅरेक्टर. पण नंतर ते वर्षभराने ती सिरियल माझ्याकडे एडिटला आली मग पुन्हा. आणि मग त्याच्यानंतर आमची जास्त भेट किंवा बोलणं सुरू झालं. नको कशाला उगाच या गोष्टी. अरे नाही काय झालं तुला किस्सा सांगतो मी सीन कट मी ना तेव्हा ते ब्रेक बंपर्स असायचे माहिती आहे. एक फोटो असं असायचं, पोस्टर्स सारखं असायचं ते, ब्रेक बंपर्स असायचे तेव्हा. मी कारण त्या सिरियलला जसं आत्ता शॉर्ट ब्रेक असतो ना मध्ये मध्ये टेलिकास्ट तसं होतं ते. तर एकदा मी रात्रीच बसलो होतो काम करत आणि झालं की काहीतरी वेगळं करूया म्हणून मी ना ते असं स्केचेससारखं एक तसं ॲनिमेशनसारखं बनवलं होतं. आणि एक जस्ट हिचा एक क्लोज होता तो मी घेतला, त्याच्यावरती काम केलं वगैरे सगळं ते म्हणजे चांगलं झालं आहे ते. आणि ते ब्रेक बंपर म्हणून मी नेक्स्ट एपिसोडला वापरलं हिचे. तर सगळ्यांना झालं की हे काय आहे, हे कुठनं झालं आहे. तर तेव्हा मला लक्षात की नाही आपली जरा गडबड झाली, आपण प्रेमात येऊन या गोष्टी करतोय म्हणून हिच्यासाठी. पण हां म्हणजे मला कारण तेव्हा उपेंद्र माझ्याबरोबर राहायचा लिमय स्टुडिओत माझ्या. आणि ते आय थिंक सो तुम्ही एका सिरियलमध्ये काम करत होता. सो त्यांनी तिला जाऊन सांगितलं की माझा एक मित्र आहे आणि असं असं तो एडिटर आहे तुझ्या प्रेमात आहे वगैरे वगैरे. तर ती म्हणाली की नाही असं काही नसतं वगैरे. म्हटलं नाही असं आहे म्हटलं वगैरे. तो खूप तिने पटवलं. आणि एकदा मला आठवतं आहे मी ह्या सगळ्याची सुरुवात अशी झाली, तोपर्यंत असं जनरल एक माहिती होतो एकमेकांना आम्ही. पण तिने मला फोन केला त्यानंतर आणि मला म्हणाली की तेव्हा शोरील लागायचं ना. सो मला म्हणाले काय मला सीन्स हवे, तू देशील का मला. तर म्हटलं हां ठीक आहे देईन. म्हटलं येताना VHS घेऊन ये. तुला भयंकर राग आला होता. आणि माझं असलं की तुला हवं ना मग तू घेऊन ये तुझी VHS ना, मी माझ्याकडे स्टुडिओतलं स्टॉक कशाला तुला देऊ टाईप्स असं तेव्हा होतं. मग त्याला दिलं वगैरे करून मी आणि ती गेली. आणि तिने येताना माझी कॅडबरी आणली होती. म्हटलं येस बॉस थँक्यू. पैसे द्यायचे नव्हते म्हणून आपलं एक थँक्यू हे घे चॉकलेट. सो तिथे म्हणाले की भाई इथे गडबड आहे म्हटलं. येस म्हटलं. आणि मग त्या दिवशी रात्री आम्ही खूप बोललो फोनवरती आणि मेसेजवरती. माझं एडिट संपल्यानंतर मला आठवतं मी कॉल केला होता आणि आम्ही खूप गप्पा मारल्या की अरे छान वाटलं भेटून वगैरे वगैरे टाईप्समध्ये सुरू झाल्या. मग त्या सुरू झाल्या, त्या अजूनही सुरू आहे. आणि नेक्स्ट मला असं वाटतं विदिन अ वीक आम्ही पुन्हा भेटलो आणि मी पहिल्या भेटीत विचारलं डायरेक्ट मी लग्न करशील का म्हणून. आणि ती म्हणाली मी घरी विचारून सांगते.
तर तिने विचारलं आणि आम्हाला असं खूप वाटलं होतं, खूप विरोध वगैरे होईल घरनं, आणि काहीच नाही. अरे घरच्यांनी म्हणजे आम्हाला नव्हतं करायचं खरं तर एवढं लवकर लग्न, तर घरच्यांनी डायरेक्ट आता चला भेटा वगैरे, आणि तारीख ठरवून मोकळे झाले ते. म्हणजे सो असं झालं की अरे काय आपली संपली लव्ह स्टोरी. म्हटलं काही त्याच्यामध्ये लपून भेटणं नाही, फोन नाही, काही कोणी विरोध करते असं काही नाही. पहिल्या आठवड्यात 2 फेब्रुवारीला त्याने मला प्रपोज केलं. मी 3 फेब्रुवारीला त्याला हो म्हणाले, कारण आई बाबांना विचारून वगैरे. आणि मे मध्ये आमचा साखरपुडा झाला, डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. म्हणजे वर्षाच्या आत सगळं फिनिश. आता लक्षात आलं हो ॲक्च्युली. पण असं झालं ते. त्यामुळे डेफिनेटली मी तिला ओळखत होतो, कारण काम बघितलेलं होतं तेव्हा. सवाई एकांकिका असायच्या ना, सो तेव्हा मी नॉर्मली काय होतं ना, तेव्हा विनय सर आणि असं मी एकांकिका बघायला जा, इकडे जा तिकडे जा, सो ते चालू असायचं. सो मला बघितलेलं होतं वगैरे बऱ्यापैकी. आम्ही एकत्र पायलटही केलेला होता. आम्ही तेव्हा एक जनरल सुरू झालं होतं लायकिंग, नाही असं नाही, हो ना. पण प्रपोज ना त्याच्यानंतर आम्ही भेटल्यानंतरच काय काय आहे नाही, पर्कनी घोळ घातला सगळा. एका पर्कनी घोळ घातलाय. तुमची तुम्ही ते सांगताय त्याच्यावरून असं लक्षात आलं की तुमची पहिले मैत्री झाली, तुम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग तुम्ही प्रेमात पडले. पण इतके वर्षांची मैत्री म्हणा किंवा प्रेम म्हणा, आणि आता लग्न आहेच, पण याच्यामध्ये असं कुठलेच कपल नसतं जनरली की भांडणं होत नाही किंवा मतभेद होत नाही. तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीवरून जास्त मतभेद असतात? एक कोणतीतरी गोष्ट असेल की ज्याच्यावरून तुमचे मतभेद हे कायम ठरले, तर त्यामुळे तुम्ही त्या विषयाला हातच घालायला जाता. एक किंवा तुम्हाला अनेक सांगू असं काही इन पर्टिक्युलर असं काही आहे ना. एक मला माहिती आहे, एक मी सांगू शकतो. एक तू विचार कर. मी हमखास माझी चिडचिड असते त्या विषयावर. हमखास घर नीट ठेवणं. कारण तो म्हणजे ना, त्याला ते OCD म्हणतात ते नाही आहे, पण त्याला प्रचंड घर नीट लागतं. आणि माझा आणि शुभवीचा प्रॉब्लेम आहे की एखादी गोष्ट नीट ठेवली की ती आम्हाला मिळतच नाही. त्यामुळे आम्ही ती नीट ठेवायच्या भानगडीत पडत नाही. सो मध्ये तो 2022ला तो 2 महिने लंडनला जेव्हा होता, किंवा 17मध्ये तो 3 महिने US ला होता दौऱ्याला, तेव्हा आम्ही म्हणजे व्हिडिओ कॉल, म्हणजे जो कोपरा स्वच्छ असेल तिथेच बसायचं, दुसरीकडे कुठेही व्हिडिओ कॉल करायचा नाही. आणि तो यायच्या 3 दिवस आधी आम्ही घर साफ करायला सुरुवात, की साफ म्हणजे जागच्या जागी गोष्टी. त्याला ते भयंकर आहे, म्हणजे त्याला ओटासुद्धा त्याला स्वच्छ लागतो, कारण तो खूप चांगला स्वयंपाक करतो. त्यामुळे त्याचं असं म्हणणं असतं की भाजी चिरली की आम्ही म्हणतो हां इथे ठेवूया, मग पुढची गोष्ट. त्याचं म्हणणं आहे त्याची विल्हेवाट लावायची, मग पुढच्या कामाला लागायचं. तर आमची पद्धत थोडीशी आमच्या दोघींची वेगळी आहे. त्याची तो त्या पद्धतीत पण नाही, त्याची सवय चांगली आहे डेफिनेटली, पण त्याच्यावरनं आमच्यात खूप भांडणं होतात. लगेच सगळं बाजूला काढायचं नाही. पण मेजर आणि मतभेद असे नाही, म्हणजे खरं तर आणि असतातच, म्हणजे प्रत्येक जोडप्यामध्ये मतभेद असतात. सो ते छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. पण मला आठवत नाही आहे की असं काही खूप मेजर भांडण झालं आहे, आम्ही 8 दिवस बोलतच नाही होत वगैरे, असं काही नसतं. म्हणजे असं मला त्याच्यावर बिलीव्ह करतो की जे आहे ते हां, म्हणजे माझं एक्झॅक्टली आम्ही दोघांनी असं गोष्ट ठरवली की जे काही असेल ते तिथेच संपायचं. म्हणजे आता 4 दिवसांनी घेऊन ते गोष्ट जगायची नाही पुन्हा. कारण काय, मग तो जो 4था दिवस जो असेल 4 दिवसानंतरचा, तो तुम्ही कधी जगणार, आणि तो कधी जगणार आपण पुन्हा. कॅरी फॉरवर्ड कशाला करायच्या त्या गोष्टी ज्या काय त्या झाल्या त्या दिवशी झाल्या, संपल्या. सो भांडणं डेफिनेटली होतात, मतभेद होतात, आणि का नाही होणार. म्हणजे 2 वेगवेगळ्या पर्सनॅलिटी जर असतील तर वेगवेगळी मतं असू शकतात ना, त्यामुळे हे डेफिनेटली होतं. पण असं मेजर काही नाही. पण मेजर त्याच्यावरनं होतं बरोबर. मला तेही लक्षात नाही, त्याला ते बरोबर कळलं की ह्या, आणि नाही ते कारण ते कॉमन असतं बरेचदा, म्हणजे अदरवाईज शुभवी वर्सेस तो असतो त्या बाबतीत. त्यामुळे आणि आम्ही दोघी एकमेकींना डिफेंड करत असतो की अरे ते हे माझ्यामुळे झालं, ते तिच्यामुळे झालं, हे असं. म्हणजे ज्याची चूक असेल त्याचा समोरचा डिफेंड करत असतो. पण येस, पण हे आता तू जसं म्हणालीस की तू आणि शुभवी वर्सेस ते असतात, पण हे नाही, हे फक्त आवरण्याच्या बाबतीत. ही जी टीम आहे ही बदलत नाही, ही अखंड तिकडचीच असते. हे फक्त ह्या बाबतीत म्हणजे पसारा, आवरणं ह्याच्या बाबतीत आम्ही टीमअप होतो. अदरवाईज ती कम्प्लीट टीम बाबा आहे. येस ती टीम बाबा आहे, ही टोटली टीम बाबा आहे. आणि ते
म्हणून मी त्यांच्या भांडणात मी कधी पडत नाही, कारण मला माहिती आहे पुढच्या 10व्या मिनिटाला ते गुलुगुलू असणार आहेत आणि माझं आणि याचं भांडण होऊन आम्ही एकमेकांशी बोलत नसतो किंवा तिचं माझे वाद होऊन आम्ही एकमेकांशी बोलत नसतो. त्यामुळे मी त्यांच्या कित्येकदा असंही होतं ना की वाद होतो माझा तिचा, मग ही उडी मारते भांडणामध्ये, मग तिचा आणि हिचा वाद होतो, आम्ही दोघं एकत्र होतो आणि ही सेपरेट असते कुठेतरी कोपऱ्यात. ती कम्प्लिटली टीम बाबा आहे त्यामुळे, आणि तिच्यावर विश्वास मी ह्या बाबतीत नाही ठेवू शकत की ती माझ्या बाजूने ह्या बाबतीत बोलेल, याच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे मी फक्त घर आवरणं, घर नीट ठेवणं या बाबतीत आम्ही एकत्र टीम असतो, ती एकच गोष्ट आहे. बाकी अदरवाईज शी इज टोटली टीम बाबा. काय टीम विषयी काय सांगाल? बापलेकीची टीम नाही काय उत्तम आहे, काय वाईट काय त्याच्यामध्ये म्हणजे. आणि आहे, पण काय झालं तुम्ही अगदी गंमत सांगतो मी फ्रँकली. शुभवी लहान असताना ना ती पुण्यात होती राहायला, ती आमच्याबरोबर मुंबईत नव्हती. म्हणजे वर्षभराची होती शुभवी, ती 2 वर्षाची. ती साधारण 6वी 7वीत असताना ती मुंबईत आली, 8 वर्षाची असताना ती मुंबईत आली. मी मुंबईत घेऊन आलो राहायला, तोपर्यंत ती आजीकडे राहायची. सो नॅचरली तिच्यात आणि माझ्यात ना एक बॉन्ड तो असा क्रिएट झाला की हा भेटतच नाही आहे, मग फोनवरती बोलणं. किंवा तेव्हा तर मी, मला आठवतं आहे अजूनही, मडला रात्री 11 वाजता पॅकअप करून दुसऱ्या दिवशी गॅप असेल ना तर रात्री मडवरून निघून डायरेक्ट पुण्याला जायचो, पहाटे पोचायचो, तिला भेटायचो, मग दुपारी 2 वाजता जेवण करून परत मुंबईत यायचो, का तर नेक्स्ट डे परत शूट असायचं. सो जेव्हा जायचो ना तेव्हा मी खूप तिच्याबरोबर तो वेळ घालवायचो. आणि मला असं वाटतं की कदाचित तो बॉन्ड आत्ता क्रिएट झाला ती इथे आल्यानंतर, याचं कारण जो त्या वयात हवा होता ना, किंवा तिला जो वेळ हवा होता, मला जो हवा होता तिचा सहवास किंवा तिला, तो तेव्हा मिळाला नाही मला असं वाटतंय. कारण हिचं काय होतं, ही बऱ्यापैकी तिच्याबरोबर असायची लहानपणापासून. मी ती सुरुवातीला तर 2 वर्ष होतीच, पण मध्ये एखादा प्रोजेक्ट समजा हिने जे ठरवलं की नाही घ्यायचं, तर ती बऱ्यापैकी पुण्यात असायची. म्हणजे इतकी पुण्यात असायची गंमत, तर मित्रांनी विचारलं पण होतं एकदा मला भेटून की काही तुमच्यात प्रॉब्लेम झाला आहे का, डिवोर्स वगैरे घेत आहे का. मी गंमत खरंच सांगतोय, खरं झालं हे. तर त्याच्यावर मी असं हिला फोन केला होता की म्हटलं अगं असं अशी चर्चा आहे बाहेर. म्हटलं 15-15 दिवस आता एक प्रोजेक्ट संपून दुसरं सुरू व्हायचंय, तर मी ते 15 ते 20 बरं फोन होते ना सगळ्यांकडे की फोनवर आपण टचमध्ये राहू. तर मग माझं असं व्हायचं की मग मी इथे काय करू, आणि तो सगळा स्वयंपाक करतो, तो त्याचं पेट पूजा तो त्याची करत असतो, मला त्याची काळजी घ्यायची नसते, घरात बाकीच्या कामाला बायका आहेत. मी निघून जायचे पुण्याला. मग मी 15-15 दिवस मी पुण्यातच असायचे तिच्याबरोबर, कारण तिची शाळा असल्यामुळे ती येऊ शकत नव्हती. मग मी जायचे, आणि मग त्या 15 दिवसात जेव्हा 2 दिवस सुट्टी 1 दिवस सुट्टी, तेव्हा तो ड्राईव्ह करत यायचा. मग तो 1 दिवस आम्ही तिघही इथे जा तिथे. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना तो बॉन्ड जास्त क्रिएट झाला आमच्यामध्ये. आल्यानंतर जास्त वाढला. म्हणजे तेव्हा होताच नाही असं नाही, पण इथे आल्यानंतर ती पाठ नाही सोडायची माझी. डॅडी इज गर्ल. हां, म्हणजे ती कम्प्लीट चिकटलेली होती. सो मला ते लक्षात आलं का. आणि तुला किस्सा सांगतो, म्हणजे तिने एक दिवस फोन करून सांगितलं की मला यायचं आहे मुंबईत आता, अचानक. आणि त्या दिवशी आमच्या दोघांची अशी घंटी वाजली डोक्यामध्ये की म्हटलं की नाही, इतक्या वर्षात ती एकदाही म्हणाली नाही. ज्या अर्थी ती म्हणते की आता मला यायचं आहे, त्या अर्थी त्या क्षणाला तिला आता आपली गरज आहे, तिला हवेत आईबाबाजवळ. आणि मग आम्ही डिसिजन घेतला, तिला मुंबईत शिफ्ट केलं, इथे ॲडमिशन घेतली, शाळेत वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. पण ते कारण ते मला असं वाटतं त्याच्यामुळे जास्त असेल की माझ्या ती जास्त जवळ आहे आत्ता, किंवा बॉन्ड आमचा एक जास्त क्रिएट झाला या गोष्टीमुळे. म्हणजे तुमच्यातलं नातं आहे, तर मला वाटतं ओव्हरऑलच नातेसंबंध जे आहेत ते तुम्ही दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये दिसले आहेत आत्तापर्यंत. तर ह्याचं काही म्हणजे हे तर एक कारण असूच शकतं, पण तरीसुद्धा तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे तुमचा पहिला सिनेमा असू देत किंवा आता अलीकडचा डेट भेट असेल किंवा आणखीन कुठले सिनेमा असेल, ते नातेसंबंधांवर म्हणजे ते स्पेसिफिकली फक्त प्रेमसंबंध नाही, तर पहिला सिनेमा होता मला वाटतं पालक. करेक्ट. तर ह्याचं काही खास कारण आहे की त्याच्याशी तुम्ही जास्त पटकन रिलेट करता, काय नेमकं? रिलेट करतो म्हणण्यापेक्षा मला कायम ना नातं किंवा एखादं रिलेशनशिपविषयी मी फार विचार करतो. मी आता इथून बाहेर पडल्यानंतर मी ना पुढचं एक अर्धा तास, 1 तास, 2 तास, कदाचित 4 तास ना मी तुमच्याशी काय गप्पा मारल्या, मी तुमच्याशी कसं बोललो, तो काय एक्झॅक्टली नातं असू शकतं, आत्ता कल्पेशा डोक्यात काय विचार असेल माझ्याबद्दल ना. सो मी खूप विचार करतो या गोष्टीचा, की म्हणजे कसं आहे की समोरचा माणूस आपल्याला कशा पद्धतीने रिसिव्ह करतो आहे. माझ्याकडनं आहे 100%, पण समोरच्याकडनं किती आहे, काय आहे. सो आणि मला ना ती जी गंमत आहे ना, नातेसंबंधांमधली ती जी गंमत आहे ना, म्हणजे तुझ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचं स्थान किती आहे, किती प्रमाणात आहे, आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुझं स्थान किती आहे.
सो मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं. आणि मग ते नातं कुठलंही असेल, ते बाप मुलीचं असेल, ते आई मुलीचं असेल, भावाभावांचं असेल, सासू सासरे म्हणजे काय वॉटेवर नवरा बायकोचं असेल, तर मला खूप इंटरेस्टिंग वाटतं नेहमी. नातं हा प्रकारच मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. म्हणजे त्यातले कंगोरे शोधायला मला भयंकर आवडतं. आणि बरेचदा असं होतं ना की बऱ्याच ठिकाणी असं होतं की बोलायची पण गरज लागत नाही काही ठिकाणी, काही नात्यांमध्ये न बोलतासुद्धा खूप गोष्टी कळून जातात. सो मला असं वाटतं की हे जेव्हा त्या स्टेजला येतं ना तेव्हा त्याची गंमत आणखीन जाणवायला लागते की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपलं महत्त्व किती आहे किंवा आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीचं महत्त्व किती आहे, जिथे त्या माणसाने आपल्याला सांगण्याची गरज लागता कामा नये हे मला कळलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ते तिथपर्यंत मी पोहोचलो, त्या पॉईंटपर्यंत नात्याच्या. सो मला जनरली आवडतं. म्हणजे मला बाकी पण खूप फिल्म्स आवडतात किंवा सिरियल्स असतील वॉटेवर, पण मला अशा प्रकारच्या फिल्म्स किंवा अशा प्रकारचं नातं मला ते जाम खुणावतं. म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि नवीन नवीन शोधण्याचा ना मी सतत प्रयत्न करत असतो. म्हणजे आत्ता अशी जमवाजमवी जी फिल्म आहे त्याची मांडणी डेफिनेटली विनोदी आहे, पण अगेन एक वेगळं नातं त्याच्यामध्ये आहे आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं. तो जो पॉईंट आहे, मी आत्ता खरं तर एवढं डिस्क्लोज करू शकत नाही कारण आत्ता रिलीजला आहे फिल्म. सो आपण डेफिनेटली पुन्हा म्हणजे ते येईलच ओघानी पुढे, पण मला ते नातं फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मला असं की ह्याच्यावर का नाही होऊ शकत काही, म्हणून मी त्याच्यावर तो सिनेमा आत्ता बनवला आणि तो फार कमाल आहे. म्हणजे असं मी खूप वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो सतत. सिनेमाचा उल्लेख आला म्हणून तुम्ही सविस्तर तेव्हा सांगाल, पण ते विचारायचं आम्हाला विचारणं आपण मगाशी बोललो मामांसोबत, अशोक सराफांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव त्याविषयी थोडं सांगा. हो, म्हणजे मी धन्य झालो. मला असं वाटतं ना आपल्या आयुष्यात ना काही गोष्टी असतात की एक स्वप्न असतं. म्हणजे कलाकार म्हणून मला असं वाटते की प्रत्येक मराठी कलाकाराचं, टेक्निशियनचं स्वप्न असेल की त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं, किमान त्यांचा सहवास तरी मिळावा. तर मी ना फक्त मी असं नाही, मी अनुभव सांगतोच, पण 2024मधली गंमत, आम्ही तिघांनीही मामांबरोबर काम केलं. आम्हाला तिघांनीही सहवास लाभला त्यांचा. म्हणजे एका कुटुंबाला, आता ही अगेन एक गंमत आहे बघ, मी असं विचारतो की एक कुटुंब अचानक एका व्यक्तीच्या संपर्कात आलं, त्यांच्या सहवासात आलं वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने. सो मला फार इंटरेस्टिंग वाटतं ही गंमत आहे काहीतरी. मामांबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं, त्यांच्यावर काम केलेलं होतं, पण असं 1 to 1 आणि मुळात दिग्दर्शित करणं हे फार मोठं काय म्हणू आपण त्याला की टास्क होता माझ्यासाठी, शिवधनुष्य होतं ते. कारण एवढ्या कसलेल्या, एवढ्या म्हणजे जन्माच्या आधीपासून ते काम करत आहेत माझ्या. एवढे सिनेमे त्या माणसांनी केले आहेत, कितीतरी दिग्दर्शकांबरोबर कामं केली असेल, कितीतरी कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं असेल. त्यामुळे मला काय झालं, जेव्हा मी त्यांना स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा मला त्यांनी एक वाक्य ते म्हणाले. मी जेव्हा नरेट केली फिल्म तेव्हा ते म्हणले, अरे छान आहे, मला आवडली गोष्ट. आणि त्याच्यात एक वाक्य ते म्हणाले होते की माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू चांगलं करशील. सो तिथे मला ती एनर्जी मिळाली मुळात आणि माझी जबाबदारी वाढली. का तर या माणसाने एक विश्वास ठेवला आहे. सो तिथून माझा दिग्दर्शक म्हणून प्रवास किंवा अभ्यास हा जास्त सुरू झाला की त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे, किंवा जे स्क्रिप्ट आपण करतो आहोत, जो सब्जेक्ट आपण करतो आहोत, जो त्यांना घेऊन आपण काम करणार आहोत, त्याच्यात त्यांना कुठलीही शंका आली तर त्याचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून. ते जर का असेल तर मी त्यांना सांगू शकेन, ते त्यांना पटलं तर ते उत्तम करू शकतील. आणि लिटरली असं झालं ना की त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती. त्याच्यामुळे काम करताना एक वेगळं समाधान, एक वेगळा आनंद डेफिनेटली मिळाला. कारण मुळात मामांचं असं झालं की मामा पण गेल्या 3-4 वर्षानंतर पुन्हा एकदा काम करत होते आणि सो त्यांना एक चांगल्या प्रकारचं स्क्रिप्ट शोधत होते. कारण बरेचदा आपण इंटरव्ह्यूमधनं पण ऐकलं होतं की मला एक चांगलं स्क्रिप्ट अजून येत नाही किंवा त्यांच्या वयाचं कॅरेक्टर येत नाही. इथे त्यांना त्यांच्या वयाचं कॅरेक्टर मिळालं. आणि अनुभव म्हणजे मी तेच म्हणतो की शिकणं काय असतं. म्हणजे ज्या माणसाला एडिटिंगचं पण नॉलेज आहे, त्याला लेन्सचं पण नॉलेज आहे, त्याला बघून फक्त 4 गोष्टी कळतात, फक्त बघून. सो मला असं की तो प्रत्येक क्षण जो होता ना त्या दिवसातला शूटिंगचा, तो रोज नव्याने मला काही ना काहीतरी शिकवत होता. म्हणजे जसं माझं आहे की काय म्हणू आपण की मी सेटवरती सकाळी दिग्दर्शक असो कोणी असो तर मी आधी जातो सगळ्यात. मी खुर्ची टाकून माझा अभ्यास करत बसलेला असतो, काम करत असतो. तर त्यांनी मला एक दिवशी होतं की काय
तर म्हटलं नाही, मला माझं आजचं दिवसाचं मला माहिती पाहिजे ना, काय करायचं काय नाही ते. मजा मस्ती आपण सगळेच करतो, कारण ते वातावरण हलकं फुलकं ठेवावंच लागतं, पण ती तुमची प्रायोरिटी होता कामा नये सेटवरती. हे मला त्यांच्याकडनं कळलं. तेही भयंकर मस्ती करतात, भयंकर मजा करतात, सगळं करतात, पण काम असेल तेव्हा चोख काम. सो मला हे पण मी अशा खूप बारीक सारी गोष्टी खूप शिकत गेलो. आणि मला असं वाटतं की हा जो अनुभव मला आता या सिनेमाच्या निमित्ताने मिळाला ना, तो मला आयुष्यभर पुरणार आहे. अशा एका मोठ्या कलाकाराबरोबर काम करणं, त्यांना दिग्दर्शित करणं. मी बरेचदा असंही व्हायचं की दिग्दर्शक म्हणून मला हे वाटतंय तर तुम्ही असं करून बघा. तर मला असं झालं की ही सांगण्याची पद्धत मला मिळाली त्या सिनेमात. दिग्दर्शक म्हणून मला काय सापडलं तर मला हे सापडलं की मी सांगतो हे असं कर, हाही एक पद्धत असते ना. सो नव्याने 4 गोष्टी मी काय शिकलो, तर मला माझी सांगण्याची पद्धतही कदाचित वेगळी मला सापडली या सिनेमाच्या निमित्ताने, वेगळी, की जी मला पुढेही उपयोगी येणारच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नव्हता की मी आधी मी सांगतो तसं कर, असं नव्हतं ते. पण समोरचा माणूस बदलत गेल्यानंतर आपण काय पद्धतीने आपला विचार त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे, तो कसा कन्व्हे करतो आहे आणि त्यांना कसं कन्व्हिन्स करतो आहे, ही शैली पण आहे ना एक. सो त्याचा विचार झाला मुळात हे करताना, आणि तो करणं भाग पडलं कारण समोर ते होते. आणि मला एक ॲड करावं असं वाटेल की जेव्हा आता भेटतो लोकेश त्यांना, तेव्हा एक तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. म्हणजे ते शुभवीला तर रोज विचारतात, बाबा कसा आहे, पुढे आहे, कधी येणार आहे भेटायला. आणि तो भेटल्यावर प्रत्येक वेळेला एक वाक्य असतंच त्यांचं, नवीन कधी करूया काम. सो हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज अशोक सराफ यांनी म्हणणं की आपण पुन्हा काम करूया, मला आवडेल तुझ्याबरोबर. याच्यातनं हेच येतं ना की मला आय वॉन्ट टू वर्क विथ यू. हे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी ॲज अ डिरेक्टर, आणि ती माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की मला खूप मी जेव्हा त्यांच्याबरोबर 2 महिने काम केलं तेव्हाही मला ते रोज सांगायचे की कसं आम्ही मस्त काम केलं, कसं छान झालं आहे पिक्चर हे. आणि मला असं व्हायचं, मला माहिती आहे पण मला तुमच्याकडनं हे ऐकताना ना मला जरी माहिती असलं ना तरी माझा अभिमान, माझा ऊर जास्त भरून येतो की बापरे, माझ्या नवऱ्याविषयी ते असं बोलत आहेत, अशोक सराफ असं बोलत आहेत. आणि दॅट इज मोर बट समथिंग ना डिफरंट आहे. म्हणजे ती एनर्जीज काहीतरी वेगळी आहे, ऑरा आहे वेगळा तो. आणि म्हणजे तो अनुभवायला पाहिजे यार, त्याशिवाय नाही होणार ते. म्हणजे मला असं की मी खूप लकी आहे की मी ते अनुभवलं इतके दिवस त्यांच्याबरोबर दिवसरात्र काम करून. आणि आता तर शुभवी तर परवाच मी म्हणलं शुभवीला की तू तर रोज आहेस त्यांच्याबरोबर, दिवसातले 12 तास समोर त्यांच्या मिळत आहे, पण तो ऑरा आहे, काहीतरी जादू आहे ती या वयात सुद्धा, आणि डेडिकेशन. अभिनेत्याबाबत रिजेक्शन तुम्ही अनुभवली, जेव्हा शुभवीने ती ऑफर आली असेल काम करायचं की नाही ते ठरवणं सुरू असेल, अशोक मामाबरोबर काम करायचं, तर एक वडील म्हणून, आई वडील म्हणून आणि एक अनुभवी अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून काय सांगणं झालेलं, काय संवाद घडलेला? काय झालं तुला अगदी फ्रँकली सांगतो. म्हणजे शुभवीनी काय करावं हा तिचा डिसिजन होता. तिचा कल ह्या इंडस्ट्रीकडे असणार हे ओघानी होतं, कारण आम्ही दोघंही त्याच इंडस्ट्रीमध्ये आहोत, एक अट्रॅक्शन असतं. सो तिचा कल होता. जेव्हा निवेदिताताईंनी विचारलं की शुभवीसाठी फोन केला होता, तेव्हा आधी ही नाही म्हणाली, कारण तोपर्यंत माहीत नव्हतं की अशोक मामा आहेत सिरियलमध्ये. तर तेव्हा ती म्हटली नाही, तिचं कॉलेज चालू आहे आणि आत्ता मला टेलिव्हिजन सिरियल किंवा असं काही नाही करायचं आहे इमिजिएटली, वेळ देणं आणि या सगळ्या गोष्टी हेक्टिक सगळं शेड्यूल. सो ती म्हणाली एकदा ऐकून तर घे फक्त आधी काय आहे ते. जेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं गोष्ट आहे, ती नाटवंद आणि आजोबांची गोष्ट आहे आणि अशोक स्वतः करतोय म्हणे काम, तर त्याच्यानंतर आम्ही असं की विचार केलं की नाही, मग ही ऑपॉर्च्युनिटी आहे तिच्यासाठी. का तर तुला करायचं आहे तेच हो. मग माझं असं म्हणणं होतं की मग अशी सुरुवात कर, त्या माणसाबरोबर सुरुवात कर की ज्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल. सो काय म्हणू आपण त्याला की तिला आईवडील म्हणून सल्ला किंवा ह्याच्यापेक्षा मुळात तिला समोर बसून विचारलं की हे असं असं आलेलं आहे, तुझं स्वतःचं काय म्हणणं आहे. कारण ते अगदी विचित्र, म्हणजे आत्ता वय असं आहे ना की कदाचित ती म्हणू शकते की तुम्हाला वाटते, मला नाही वाटत आत्ता हे करणं. सो आम्ही तिला विचारलं की तुझं काय मत आहे, तर ती म्हटली मला आवडेल करायला. म्हटलं ओके फाईन, मग कर. मग तिला ना TV इंडस्ट्री साधारण कशी चालते की इतके वर्ष आम्ही काय पद्धतीने काम करतो, म्हणजे कशा अर्थी म्हणतो मी की दिवसाचे तास, किती तास काम करायला लागतं, किती तास उभं राहावं लागतं, काय पद्धतीने कामकाज चालतं, याची फक्त माहिती दिली की हे तुला असं नको व्हायला की तू एकदा घेतलंस काम आणि नंतर की मला हे माहीत नव्हतं, मला ह्याचा त्रास होतो. म्हणलं नाही,
जर करायचं असेल तर पूर्ण डेडिकेशननी काम करायचं. ह्या सगळ्यांचं नॉलेज आधी घे, ह्या सगळ्याची माहिती घे की हे असं चालतं. कारण काय झालं, तिने फिल्म्स बघितल्या होत्या, म्हणजे ती फिल्मला मला असिस्ट पण तिने केलं होतं एका मागच्या. सो तिला त्याचं गणित माहीत होतं की हे एवढंच असणार आहे. इथे रोज आहे, डेली सोप आहे ना, सो इथे रोज तुला तेच काम करायचं आहे. रोज सकाळी उठून जायचं आहे, त्या वेळेला पोचायचं आहे, रोज रात्री पॅकअप होणार आहे. इथे एक्सक्युजेस नाही आहेत काही. फिल्मचं कसं होतं की महिनाभरचं शेड्यूल असतं, सो तुला एक माहिती आहे की हे महिनाभरचं काम असणार. इथं तसं नव्हतं. सो तिला आम्ही त्या गोष्टी सांगितल्या, पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो की तिला कुठल्याही प्रकारे पढवलं नाही, तू असं काम कर, तू हे कर, तू ते कर. ते नाही केलं. याचं कारण मला असं झालं की तिला ते शिकू देत बेसिक. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं होतं की समोर अशोक मामा होते हे मला माहीत होतं. ती नॅचरली शिकणार होती. आणि जे मला आता आम्हाला दोघांनी असं होतं की फ्रॉम तिचा पहिला एपिसोड ते कालचा एपिसोड ह्याच्यातला जो डिफरन्स दिसतो आहे ना आर्टिस्ट म्हणून, तो आम्ही तेच काल म्हणालो की एक माणूस संपर्कात आल्यानंतर काय होऊ शकतं. त्यांच्यासमोर उभं राहणं, त्यांच्यासमोर काम करणं, त्यांच्यासमोर सीन डिस्कस करणं, त्यांच्याशी डिस्कस करणं, त्यांच्याबरोबर रिहर्सल करणं. सो ह्याने किती फरक पडत जातो. तिच्यावर पण ती जबाबदारी आहे आता की ह्यांच्यासमोर आपल्याला उभं राहायचं आहे. बरं, काही गुलुगुलू सीन्स नाही आहेत की आजोबा आहे ते, तर ती अतिशय तिचं कॅरेक्टरच असं आहे की ती आजोबांशी सडेतोडपणे बोलते, म्हणजे ती त्यांच्या विरोधात जाऊन बोलते. सो हे त्यांच्या समोर उभं राहून करणं हे खूप अवघड आहे. आणि दुसरं गोष्ट काय माहिती आहे का, तिला ना ती भयंकर सिन्सिअर आहे. ती जे करते ना ते खूप सिन्सिअरली काम करते. ती एक तर प्रचंड हुशार आहे, पण ती वर्षभर अभ्यास नाही करत. ती तशी आहे. ती महिनाभर अभ्यास करते, तिला तो पुरतो. 80-85% तिच्याकडे असतात त्या महिनाभरात. पण तिचं मला आवडलं काय तर डेडिकेशन खूप आहे, फोकस्ड आहे की काय करायचं आहे, आणि सिन्सिअरिटी खूप. सो मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, जे तिच्याकडे आहे ते. शाळेतलं वगैरे पुस्तक 3 महिने किंवा 6 महिने आपण घरी दाखवायला आणतात, तिकडे प्रत्येक पुस्तक लगेच संध्याकाळी दिसणार आहे. तर मग ती तो एपिसोड बघून ती तुम्हाला विचारते का की तुम्ही तिला सांगता? आम्ही रोज एकत्र बसून बघतो तिचा एपिसोड, तिघही एकत्र. आधी आम्ही दोघं बघतो आणि मग ती आल्यावरही आम्ही तिघही एकत्र बसून बघतो. आणि तीच स्वतःहून आम्हाला सांगते, हा सीन जरा असा झाला असतं चांगलं वाटलं असतं ना. आम्हाला सांगायचीच गरज नाही, ते तिला माहिती आहे की, कारण काय असतं डेली सोपची सवय होणं खूप अवघड आहे. बॅक टू बॅक सीन्स करायचे आहेत, एका सीनमध्ये हसायचं आहे, दुसऱ्या सीनमध्ये रडायचं आहे, तिसऱ्या सीनमध्ये चिडायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ती हळूहळू शिकत गेली. आणि आता आम्हाला तिघांना जेव्हा आम्ही एकत्र बसून बघतो तेव्हा मला असं होतं की अच्छा, आता तिला ती अंगवळणी पडतंय आणि ती त्याच्यात छान सरवली आहे. आणि दुसरं काय होतं माहिती आहे, मी जसं तू म्हणालास ना की प्रगती पुस्तक मी इथे संध्याकाळी कळतंय तर काही गोष्टी सांगतो का, काय होतं, मी बघताना मी दोन प्रेक्षक म्हणून बघतो. मी एक बाप म्हणून बघत असतो, मी एक दिग्दर्शक म्हणून बघत असतो. काय होतं, तुम्ही बाप म्हणून 4 गोष्टी सांगू शकतो मी की बॉडी पोश्चर किंवा काय वॉटेवर किंवा हे ते. दिग्दर्शक म्हणून सांगणं मला असं वाटतं की चुकीचं आहे मी सांगणं, कारण तिथे वेगळा दिग्दर्शक आहे, ते त्याचं काम आहे. मला कन्फ्यूज नाही करायचं आहे आर्टिस्ट म्हणून तिला की ह्याचं ऐकू का त्याचं ऐकू. कदाचित मी जे सांगीन त्याच्या एक्झॅक्ट उलटं तो सांगू शकतो की नाही असंच कर, इथे वरती जा, इथे वरची पट्टी वापर. आणि माझं असं असेल की नाही इथे खालची पट्टीत बोल ना, तू का असं बोललीस. सो कसं होतं की थोडंसं रिस्ट्रिक्ट आम्हाला स्वतःला करावं लागतं. का तर नाही की जाऊ देत, तिथला एक वेगळा विचार असणार आहे, तिथली वेगळी माणसं आहेत, तिथला दिग्दर्शक वेगळा आहे. अगदीच मला असं वाटतं की हे फारच चुकीचं काहीतरी केलंस तर आपण सांगू शकतो. अदरवाईज तोपर्यंत ना त्याच्यात पडत नाही आम्ही किंवा आम्ही शिकवायला जात नाही. कारण माझं असं म्हणणं आहे की तो अनुभव तिला येऊ देत, 4 गोष्टी कळू देत. मी आता बरेचदा असं होतं की काही गोष्टी असतात की त्या तिला कळायला लागतं. जसं आत्ताही म्हणाले की हे ना असं अजून असं करून बघायला पाहिजे होतं ना, तर मी सांगते हां यार मजा आली असती, कदाचित नेक्स्ट टाईम करून बघे. पण रोजच्या रोज घेऊन बसलो आहे की तू कसं चुकीचं केलंस किंवा तू कसं बरोबर केलं आहे तर डेफिनेटली आपण सांगतो. का तर ते प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्याला, म्हणजे कुठल्याही आर्टिस्टला, कारण ते लागतं मुळातच. म्हणजे तिला असं नाही, कुठल्याही आर्टिस्टला लागतं. आपल्या कामाची पावती मिळणं फार गरजेची असते आपल्यासाठी, तरच पुढे आणखीन आपण करत राहतो चांगलं काम जोमानी. त्यामुळे हां चांगला सीन झाला. आणि मुळात माझं काय माहिती आहे, माझा स्वभाव असा आहे की मी फार रिॲक्ट होत नाही. हा म्हणजे मला एकदा सिद्धार्थ चांदेकर असं म्हणाला होता, एका फिल्ममध्ये आम्ही काम केलं, तो म्हटलं की दादा तू असं, म्हटलं तो रडला की तू असं, म्हटलं अरे 1 मिनिट, माझा स्वभावच नाही म्हटलं दिग्दर्शक म्हणून, क्या सीन किया दादा तूने यार सिद्धू, म्हटलं नाही.
मी नाही असं रिॲक्ट होणार दिग्दर्शक म्हणून. तो म्हणा नाही पण मला अशी सवय आहे ना. म्हटलं सवय वेगळी कर मग आता. तुला असंही दिग्दर्शक आयुष्य देणार आहे ना जो रिॲक्ट नाही होणार आहे. त्यामुळे मुळातच ना माझा स्वभावच नाही की अरे क्या बात आहे यार, नाही. मी नॉर्मल अरे छान झाला सीन, मस्त झाला, व्हेरी नाईस, कमॉन. हां मग मी असा असतो. आता ही पद्धत आहे रिॲक्ट होण्याची ना माझी. सो सो अशा खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे मी इवन हिचं जे कौतुक करतो शुभवीचं, कारण तिचा विषय चालला होता, शुभवीचा विषय झाला होता. सो तिचा मी नॉर्मल रिॲक्ट होतो. मी फार कितीही आवडलेलं असलं तरी मी असा उगाचच घेऊन नाचलोच आहे आणि तिला मिठीच मारली की कमा वगैरे असं नाही. छान केलंस, चांगलं केलंस, छान करत राहा, आणखीन प्रोत्साहन द्यायचं. पण उगाच लाऊड रिॲक्ट मुळातच मी होत नाही, त्यामुळे मला आवडत नाही. एक पक्षाला जोडून प्रश्न की मागच्या तुम्ही आता मगाशी म्हणाल की 2024 मध्ये असं झालं तुम्ही तिघांनी अशोक सरांबरोबर काम केलं, पण असं कधी होणार आहे की तुमच्या दिग्दर्शनाखाली ह्या दोघी जणी म्हणजे तुम्ही तिघ जण एकत्र दिसणार, मग ते कदाचित फ्रेम मध्ये पण असेल किंवा तुमचं दिग्दर्शन असेल आणि ह्या दोघी जणी काम बोल. हां, मी आत्ता अशी जमाजमीमध्ये मी फायनली 6व्या पिक्चरमध्ये त्यांनी मला कास्ट केलेलं आहे आणि अशोक मामांबरोबरच मला छान छान सीन, वंदना मावशीबरोबर छान छान सीन करायची संधी त्यांनी मला दिलेली आहे. सो पण तू म्हणतेस तसं की आम्ही तिघंही एकत्र, आता त्याला म्हणजे आता त्याला लेखक म्हणून मी आता त्रास देईन, तुझं मे तुझं इच्छा. नाही मी फ्रँकली सांगतो, मी मला ना पण तो तसा मी नाही वेगळा आहे फार. मी ना त्याला त्याचं माझी बायको ॲक्ट्रेस आहे म्हणून तिला काम दे, मुलगी आहे म्हणून कर, काय बहीण आहे म्हणून तिला घे. मला मी थोडा वेडा आहे मी दिग्दर्शक म्हणून. म्हणजे मला असं वाटतं की त्या भूमिकेसाठी, त्या कॅरेक्टरसाठी, त्याच्यासाठी तू योग्य असेल तर डेफिनेटली विचारेन. म्हणजे जमवाजमवीमध्ये सुद्धा कास्टिंग डिरेक्टरनी त्याला असं विचारलं की मॅम आहेत ना, तर म्हणलं तू विचार त्यांना. हां मी त्यांनी कास्टिंग डिरेक्टरने फोन केला, मी नाही फोन केला. तुम्हाला योग्य वाटतं तर म्हणे हां मला चालेल, काही हरकत नाही. मग त्यांनी मला फोन केला, मी त्याला म्हटलं अरे तू सांग ना मला. तो म्हणाला नाही. तो म्हटलं त्याला वाटतंय ना, तर त्याचं काम आहे ना ते, माझ्या या भूमिकेमध्ये तू बसतेस असं त्याला वाटतंय. म्हटलं तुझं काय? तो म्हटलं मला वाटतंय म्हणून मी ग्रीन सिग्नल दिल्यावर त्यांनी तुला फोन केला. म्हटलं पण अरे तू मला का नाही लिखाणाच्याच वेळेला का सांगितलं नाहीस की ह्या कॅरेक्टरसाठी तू. तो म्हटलं हा स्वभाव असता तर मग मी कुठल्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये तुला घुसवलं असतं. सो हा मी प्रत्येक मला माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच की कसं होतं, काम करायला डेफिनेटली आवडेलच, नाही अशातला भाग नाही, का नाही आवडणार म्हणजे. पण प्रत्येक स्क्रिप्टची एक डिमांड वेगळी असते ना, कॅरेक्टरची एक डिमांड वेगळी असते. तिथे त्या कॅरेक्टरमध्ये चपकल बसणारा आर्टिस्ट आपल्याला हवा असतो. सो मला असं होतं की ठीक आहे ना, करूया ना, मग घाई काहीच नाही आपल्याकडे. मी आता मला गंमत, मी इवन शुभवीला पहिल्या फिल्ममध्ये तिने काम केलं होतं, अगदीच लहान होती आणि तिला काहीच एक्सपिरियन्स नाही, काहीच नाही. तर तेव्हा आपण असंच कास्टिंग चालू होतं आणि मला सापडत नव्हती मुलगी. तर एकदा संध्याकाळी मी असंच आलो ऑफिसमधनं घरी आणि ती होती, तर तिला मी ना तो सीन दिला वाचायला. म्हटलं वाच ना. तर ती वाचला. तर म्हटलं करशील काम? ती म्हटली मी केलं नाही, छोटीशी होती. म्हटलं मग चल कर, दाखव मला करून. मला म्हटली मला 5 मिनटं दे. तिने तो पाठ केला सीन आणि केला. म्हटलं येस करेक्ट आहे. सो आता पटकन तेव्हा सुचलं समोर दिसल्यानंतर ती. मी असं काही हे नव्हतं डोक्यात की हिला तिच्यासाठी लिहिलं आहे, तिला कास्ट करायचं, असं काही डोक्यात नव्हतं. कारण त्या एज ग्रुपमधली मुलगी तेव्हा मला सापडत नव्हती आणि का माहीत नाही सडनली समोर ही दिसली संध्याकाळी आणि म्हटलं की अरे बघ करून कसं करतेस माहीत नाही. म्हणजे त्यांनी केलं छान. सो असं बरेचदा होतं. सो असं ठरवून काही डोक्यामध्ये नाही आहे की काहीतरी करायचं आहे किंवा जसं आत्ता ह्या फिल्मला हिला कास्ट केलं आहे कारण की ओके ती करेक्ट होतं की ती त्या रोलसाठी आणि त्या कॅरेक्टरसाठी करेक्ट होती. सो म्हटलं वाय नॉट, हरकत नाही, करूया. मी काही ठरवलं नाही आहे, करायचं नाही किंवा असंही नाही की आता आम्ही एकत्र करणारच होता पुढच्या वर्षी फिल्म वगैरे, असंही नाही आहे फ्रँकली. सिनेमाविषयी आपण बोललो, सिनेमाच्या व्यवसायाविषयी, कलात्मकतेविषयी. आज खास करून मराठी टेलिव्हिजन एक वेगळ्या वळणावर आहे. मग ते चॅनलचं व्यावसायिकरण असू दे किंवा त्यांची वेगवेगळी व्यावसायिक रूपात जे काही बदलतात ते असू दे किंवा मालिकांचं ॲडॅप्टेशन असू दे, हे सगळं एक कलाकार म्हणून, निर्माता म्हणून, भावी म्हणा अनुषंगाने कसं दिसतं आहे लोकांना? मी तुला एक सांगू, म्हणजे मला ना ज्या काळामध्ये टेलिव्हिजन केलं ना तो काळ फार वेगळा होता. तो हळूहळू बदलत गेला आणि आता जो बदललेला आहे ना, तर मला असं वाटतं ह्याच्यातनं चूक कोणाचीच नाही आहे.
सी काय होतं, आपण इथे बसून 4 गोष्टी बोलतो की टेलिव्हिजन बदललं आहे किंवा त्याचं टेकिंग बदललं आहे किंवा काही बदललं आहे. तर मला असं वाटतं की ते जे काही चॅनलवाली मंडळी असतील त्यांच्याकडे तर रिसर्च टीम असते. ते एक रिसर्च करतात की काय वर्क होते, काय नाही होते, कुठे त्याचा सर्वे असतो, हे करतात ते करतात. सो मला असं वाटते तुम्ही ज्या पद्धतीने ते बदललेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊन काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आज मी असंही काम केलं, वादळवाटसारखं सिरियल होती किंवा आभाळमायासारखी सिरियल असेल की जिथे अभय यांनी लिहून ठेवलेलं वाक्य मला बदलायची गरज पण लागायची नाही. परांजपेनी गरजही लागली नाही कधी, किंवा कधी ॲप्रुव्हलसाठी थांबावं पण लागलं नाही की एपिसोड लिहून गेला आहे आणि तो ॲप्रूव्ह होऊन येणार आहे. हे सगळं का सुरू झालं नंतर? तर मला असं वाटतं कदाचित ऑडियन्सची पण टेस्ट बदलली का टेलिव्हिजन बघण्याची? खूप तळागाळात पोचलं का टेलिव्हिजन? म्हणजे खूप चॅनल्स आले, त्यांच्यातली कॉम्पिटिशन सुरू झाली का? त्याच्यामुळे कदाचित काही 4 वेगळे प्रकार समोर आले का, 4 वेगळ्या गोष्टी आले का, 4 वेगळे सब्जेक्ट आले का, 4 वेगळं टेकिंग आलं का काही? की ओके हे आहे, हा टार्गेट ऑडियन्स आहे, यांच्यासाठी मला हेच करावं लागणार आहे तरच मी यांना अट्रॅक्ट करू शकणार आहे. मग हे म्हणतात की नाही माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. नंतर असं होतं की नाही हे आपल्याकडे का नाही, हे आपल्याला पाहिजे का? सो मला असं वाटतं की बदललेलं जे आहे ना तिथे आर्टिस्ट म्हणून आपण छानपणे मुळात काय काम करायचं का नाही करायचं आहे. एकदा ठरवलं की मला करायचं आहे तर मग इथे अशा पद्धतीने काम करणं भाग आहे किंवा चालतं. सो तुम्ही त्याचा भाग व्हा. ते एन्जॉय करणं फार महत्त्वाचं आहे आता, असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे ज्या दिवशी मला असं झालं होतं की मला आता टेलिव्हिजन थोडंसं कमी करूया, मला आता डिरेक्शन करायचं, कारण मला मुळात माझी काय म्हणू आपण त्याला एन्जॉय करण्याची प्रोसेस थांबली त्या दरम्यान. मी आय थिंक लास्ट जुळून येते रेशीम गाठी मी केली, त्याच्यानंतर माझी खुलता केली, पण माझी प्रोसेस थांबली एन्जॉय करण्याची कलाकार म्हणून. तर मला असं झालं की आपण इथं आत्ता थांबणं गरजेचं आहे. नाहीतर हे काय होणार आहे की आपण हे रोजचं आलो सकाळी आणि केलं आणि घरी निघून गेलो. कारण ती प्रोसेस फार महत्त्वाची आहे आर्टिस्ट म्हणून इथे तुमचं चालू राहणं आणि ते एन्जॉय करणं जे करतो आहे ते काम. सो मला असं वाटतं की खूप सिन्सिअरली काम करणं गरजेचं आहे आणि ॲक्सेप्ट करून जे समोर आहे ते काम करणं गरजेचं आहे. मग बरेचदा असंही होतं ना की आपल्याकडे म्हणतात की अरे यार टेलिव्हिजन काय आणि फिल्म वगैरे आम्ही नाही. आत्ताच्या घडीला आपल्याकडे जे सिनेमातली मंडळी आहेत, म्हणजे मी सिनियर म्हणत नाही आहे, अशोक मामा आणि ह्या फळीतली मंडळी म्हणत नाही आहे, त्याच्यानंतर जे सगळेजण टेलिव्हिजन करून आलेले आहेत, सगळ्यांनी टेलिव्हिजन केलेलं आहे. त्यामुळे ते वेगळं गणित आहे, ते तुम्हाला कळलं पाहिजे, ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. जसं सिनेमाचं आहे तसंच ते आहे. त्या माध्यमाची ती गंमतच वेगळी आहे. आता मला कारण मी सातत्याने खूप वर्ष टेलिव्हिजन केलं, खूप वर्ष, म्हणजे वादळवाट नंतर आत्ता 2017-18पर्यंत मी करत होतो सलग, आणि भरपूर सिरियल्स भरपूर एपिसोड्स केले. सो मला पर्सनली वाटलं की मला ब्रेक हवा आहे कुठेतरी. सो नाटकाच्या निमित्ताने मी गेलो होतो अमेरिकेला, दौरा होता आमचा, तो 2 महिने 3 महिन्याचा मला ब्रेक मिळाला आणि तिथे मी नवीन सिनेमा लिहिला. त्या दरम्यान माझ्या डोक्यात सुरू झालं चक्र. सो हा ब्रेक मला हवा होता एक कलाकार म्हणून कुठेतरी. हां, कदाचित असं होईल की उद्या मी परत एन्जॉय करायला लागेन आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जसं काम चालू आहे त्याच्यामध्ये परत येऊन. हे मला माहितीच नाही आहे का आहे, तर तसं नाही आहे, तर मी एन्जॉय करीन, पण तेव्हा मला तो आवश्यक होता ब्रेक. सो मला असं वाटतं की जे चालू आहे ना, कारण हे दिवसेंदिवस बदलत जाणार, दिवसेंदिवस. म्हणजे आज हे आहे तर उद्या वेगळं आहे. जसं साधं आहे, म्हणजे मोबाईल रोज नवीन नवीन मॉडेल्स येतात तशाच पद्धतीचं ते आहे. सो हे बदलत जाणार आहे हळूहळू दिवसेंदिवस. आणि अडॅप्टेशनचं जे तू म्हणालास तर ते प्रत्येक अडॅप्टेशन वर्क होतंच असं नाही. म्हणजे आत्ताच्या घडीला बघितलं तर मॅक्सिमम अडॅप्टेशन्स वर्क होत आहेत, नो डाऊट. म्हणजे जेव्हा मी एक सिरियल करत होते तेव्हा आई कुठे काय करायचं अडॅप्टेशन झालं अनुपमा, आणि तेव्हा असं आम्हाला वाटत होतं की सेम आहे ना, आणि मराठी आणि हिंदी ऑडियन्स डिवाईड होतो, हे होतो, पण नाही, तीही तेवढीच चालली, अनुपमाही आज तेवढीच चालते. सो काही अडॅप्टेशन्स खूप छान वर्क होतात, काही अडॅप्टेशन्स लोक नाही ॲक्सेप्ट करत. तर माझं असं म्हणणं आहे की अडॅप्टेशन्स करणं काहीच चूक नाही आहे, कारण ते परत हा म्हणाला तसं प्रत्येक टेलिव्हिजनचा प्रत्येक चॅनलचा एक रिसर्च असतो. सो त्यांची एक टीम असते त्याच्यामागे, त्याचा खूप अभ्यास असतो. म्हणजे तो अभ्यास आपल्याला माहिती पण नाही आहे, इतक्या लेवलला ते गावागावात जाऊन करत असतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे आमच्या चॅनलवर हे अडॅप्टेशन चालणार आहे का नाही. एखादं अडॅप्टेशन वर्क होत नाही, एखादं अडॅप्टेशन वर्क होतं, आणि त्याच्यात काही गैर नाही आहे. म्हणजे
काय नफा तोटा चालूच असतो. सो ते तसं आहे. मगाशी तू म्हणालीस चैत्राली की तू ठरवून शुभमीच्या जन्मानंतर थांबली होतीस, पण असं झालं का तेव्हा की त्या काळात तुला विचारणा होत होत्या सिनेमांसाठी असेल, नाटकासाठी असेल किंवा मालिकांसाठी असेल, मग त्यावेळेत तू कशा पद्धतीने गेलीस? कारण की त्याच्यानंतर मग तुझे हिंदी मालिकांमध्ये तू यायला लागलीस, तर तो तुझा प्रवास सुरूच आहे आतापर्यंत. बरोबर. पण मग आता असं झालंय का की ही हिंदीत गेली म्हणजे आता मराठीत येणार नाही, असा एक समज साधारण असतो. तुझ्याबद्दल पण झालाय का? हो हो हो, अगदीच अगदीच अगदीच. आपल्याकडे समज करून घेणारे खूप पटकन समज करून घेतात काहीही. जसं तू म्हणालीस तसं मी मगाशी म्हणाले तसं 2 वर्षात इंडस्ट्री खूप बदलली. मी जेव्हा काम थांबवलं होतं 2 वर्षासाठी, तेव्हा मी मगाशी म्हणाले तसं मोजके 5-6 प्रोड्युसर्स होते जे सातत्याने काम करत होते. त्यामुळे मला माहिती होतं की मला परत यायचं आहे, ह्यांच्याकडेच जायचं आहे. त्यामुळे त्यांना माहिती होतं की ही आता 2 वर्ष काम करणार नाही आहे किंवा ही प्रेग्नंट आहे, मग पुढे बाळ होणार आहे, ह्या सगळ्या प्रोसेस त्यांना माहिती असल्यामुळे त्यांना माहिती होतं मी प्रेग्नंट आहे. त्यामुळे त्यांनी मला कधी विचारलं नाही. त्यामुळे ते 2 वर्ष माझ्यापर्यंत काम आलं नाही असं नाही. 1 वर्षाने मला विचारणा झाली की आता तू करणार आहेस का सुरू? तर मी म्हटलं नाही, अजून एक 6 महिने मला वाटतात. पण जेव्हा मी परत काम करायला लागले तेव्हा खूप वाढलं होतं सगळं. सो ते मी तुला जे मगाशी म्हणाले तसं. आणि तू आत्ता अजून एक विचारलंस ते मी मराठीत परत येईन का? जेव्हा मला निवेदिता ताईंनी आत्ता ह्या सिरियलसाठी विचारलं, त्याच्या आधी लोकांना एकतर असं वाटतं की हिंदी करते म्हणजे तिला मराठीत यायचंच नाही आहे, फायनान्शियल गणित तिचं बसणारच नाही, किंवा तिला मराठीत करण्यात इंटरेस्ट नाही आहे. तर असं असूच शकत नाही ना. आपण जिथून सुरुवात केली आहे तिथे, आणि ते काय तुमचा बॅकवर्ड रूट नाही आहे, तुम्ही परत तुमच्या मातीत जाताय असं आहे ना ते. तर मला मराठी करायला नक्कीच आवडणार, पण माझ्यापर्यंत जी कॅरेक्टर्स येतात ती मला भावली पाहिजेत. सेकंड, जेव्हा मला आत्ता निवेदिता ताईंनी विचारलं तेव्हा परत अशोक मामांबरोबर काम करण्याची सेम वर्षात एक दुसरी संधी जी मी गमावू शकले नाही किंवा मी नाही म्हणूच शकले नाही, मी ॲक्सेप्ट केलं. आणि तिसरी गोष्ट, गणितांविषयी जे आहे ना ते ऑफकोर्स गणितं खूप वेगळी आहेत हिंदी आणि मराठीची. पण एका पॉईंटला आपण कधीतरी आपल्याला असं असतं ना की सॅटिस्फॅक्शन हवं आहे, तर आपण एखादी छान मराठी मालिका करूया की गणितात बसणार नाही आहे मला माहिती आहे, पण ते गणित आपण बसवायचा प्रयत्न करूया काहीतरी करून. त्यामुळे पण समज हा आहे जनमानसात की हिला मराठी करायचंच नाही आहे किंवा तिच्याकडे वेळच नाही आहे. तर असं नाही आहे. आम्ही हिंदी मालिका करतो त्यासुद्धा असं नसतं की आम्ही 30 दिवस रोज शूटिंग करत असतो. आम्ही 15 दिवसच करत असतो. कधी कधी एखाद्या प्रोजेक्टमध्ये आम्ही 20च दिवस करत असतो. तो 10 दिवस आमच्याकडे आहेत. मग एखादं चांगलं नाटक आमच्यापर्यंत येतच नाही का, तर ती हिंदी करते ना, तिला वेळ नाही आहे. विचारा तर. माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा विचारा. मी नेहमी ह्याला म्हणते, कारण आता हा त्या खुर्चीत बसल्यामुळे, की तू एकदा त्या ॲक्टरला विचार की तुला वेळ आहे का. कारण आपण परस्पर आपल्याला असं वाटतं की नाही तो खूप बिझी आहे यार, पण असं नसू शकतं. तो म्हणू शकतो मी काढतो वेळ. तर आता मी त्याला आवर्जून सांगते की आपल्या बाबतीत जे झालं ते आपण नको करायला. त्यामुळे ते हो. आणि मी आता या निमित्ताने सांगेन की विचारा एकदा. आम्ही उत्तर देऊ हो का नाही, पण एकदा विचारा. तुला असं वाटतं की तुझ्यातली अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सुद्धा तितकीच एक्सप्लोर व्हायला हवी आहे अजून, असं वाटतं? हो, म्हणजे मला ॲज अन ॲक्टर एक्सप्लोर करायला खूप आवडेल मोठा पडदा. आणि मला असं वाटतं की माझ्यापर्यंत चांगल्या भूमिका आल्या असत्या तर मी एक्सप्लोर केला असता. पण ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. पण डेफिनेटली कुठल्या आर्टिस्टला आवडणार नाही मोठा पडदा एक्सप्लोर करायला. आणि मोठ्या पडद्याचे दिग्दर्शक बाजूला बसलेत त्यामुळे त्यांनी येस हो. आणि यावर्षी माझा एक पिक्चर रिलीजला आहे ज्याचे दिग्दर्शक बाजूलाच बसलेले आहेत. हो. मराठी सिनेमाच्या पडद्यावर निवडक एक मॅक्झिमम 15 अभिनेत्री जास्त नंबर आहे कदाचित. त्याच्यानंतर 16 अभिनेत्री फार दिसत नाहीये, ती तयार होत नाहीये, तिला वरती आणलं जात नाहीये. काय नेमकं गणित आहे? 16 अभिनेत्री का क्रिएट होत नाही? खूप एकात एक गुंतलेला प्रश्न आहे. अगदी फ्रँकली तुला सांगतो मी. म्हणजे उद्या समजा मला असं झालं की ही एक नवोदित अभिनेत्री आहे, ती उत्तम अभिनेत्री आहे आणि ती या कॅरेक्टरसाठी करेक्ट आहे दिग्दर्शक म्हणून, असं मला वाटलं. आणि मला जर कास्ट करायचं असेल तिला, तर मला असं होतं की निर्माता असतो,
कारण निर्माता तो सिनेमा 4 ठिकाणी वरती विकणार असतो, तो इकडे करणार असतो, तो म्हणतो हा नाही आपण हा फेस घेऊया. मग तो त्या मुलीवरचा अन्याय आहे का त्या मुलावरचा अन्याय आहे. तो ही गणितं बांधलेली आहेत. ह्याचा चेहरा म्हणजे सिनेमा चालणार, ह्याचा हे म्हणजे ओके म्हणजे हे विकलं जाईल. तर मला मुळात आत्ता असं वाटतं की हे सगळंच तपासून बघण्याची गरज आहे. तयार होतात का किंवा होत नाही आहेत का अशातला भाग नाही आहे. होतात ना, वाटतं ना. म्हणजे माझ्यासारखे जे काही दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील तर मला असं वाटतं ना की का नाही नवीन एखादा आपण टॅप करून बघायला काय हरकत आहे. पण मग तिथे बरेचदा अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स येतात आणि मग काहीच करता येत नाही तशी. मग तिथे काय लागतं, आयदर तुमच्या स्वतःकडे पैसा लागतो की ओके मला हवा तसा सिनेमा मी माझ्या पैशाने करणार आणि मी हे एक्सपेरिमेंट करून बघणार, ऑर एल्स जे समोर आहे जो म्हणतोय ते आपण घेऊन काम चालू करूया पुढे. इतकं सिम्पल आहे ते. मग त्याचंच एक कारण असेल की जे प्रस्तावित कलाकार आहेत त्यांनाही अनेकदा त्यांच्या आवडीची कामं मिळत नाही, की आवडीची भूमिका मिळत नाही, म्हणून म्हणतात की आम्ही आमचं प्रोड्यूस करतो आणि आम्हाला स्वतःला म्हणून आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, की त्यामुळे आलं आहे. नाही असू शकतं ना, आणि तसं पण असू शकतं. पण मला असं वाटतं की मग त्या पद्धतीची कामं काय म्हणू आपण त्याला की यायला पाहिजेत चांगली. आणि जर का तसंही असेल ना तर चांगलं आहे. कारण का सांगतो, त्यांनी प्रोड्यूस करण्याचा निर्णय जर का ह्या भावनेतनं आलेला असेल ना तर मला असं वाटतं त्यांनी पुढे जाऊन त्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे. म्हणजे एक सिनेमा मी माझ्यासाठी केला पण मी का केला होता तर ह्याच्यासाठी होता ना, मग तू ते पण केलं पाहिजेस असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ते करणं गैर नाही आहे. ज्या उद्देशाने केलं तो उद्देश साध्य होतो आहे का हे बघणं गरजेचं आहे. पण आता मी जयकराला जसं विचारलं की हिंदीत गेली म्हणजे आता मराठी घराण्याचा एक समज होतोय जनरली असतो, म्हणजे तसं तुमच्या बाबतीत असं होतं का की आता हे दिग्दर्शनाकडे वळले आहेत, आता यांना काही विचारायला नको हो. पण मग ह्याची थोडी खंत वाटते किंवा ह्या दिग्दर्शनामध्ये तुमच्यातला अभिनेता कुठेतरी हरवतोय असं वाटतं थोडंसं कधीतरी? नाही काय होतं म्हणजे ही खंत आहे की विचारत नाहीत. म्हणजे माझं असं म्हणणं की तू एकदा विचार मला, कदाचित आता माझ्याकडे आत्ता वेळ आहे ना. म्हणजे हां मी जे एखादा सिनेमा शूट करत असतो किंवा एक माझ्या गणित काही 4 गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये, पण एकदा विचारून बघायला काहीच हरकत नाही आहे. कारण तो वेळ आहे का नाही, तो काढता येईल का नाही हे सर्वस्वी मला ठरवता येतं ना त्याच्यावरती ॲडजस्ट करणं. सो ते होत नाही बरेचदा, आत्ता असंही होतं आहे. आणि दुसरं तू आत्ता म्हणालीस की हरवतो आहे का, तर तसं होत नाही आहे. कारण मी बाय चॉईस मला असं वाटतं आहे मी दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे माझ्यातला अभिनेत्याला मी सांगितलं आहे तू आत्ता जरा शांत बस, आत्ता दिग्दर्शक काम करतो आहे. मध्यंतरी एक छान वेबसिरीज आली ती मी वेबसिरीज केली तर मला असं आलं की छान ओके मला बरं वाटतं त्यातनं 2 वेबसिरीज केल्या मी. सो काही चांगलं काम असेल अभिनेता म्हणून मला असं वाटतं तर मी ते करत राहतो. पण आत्ता फक्त मी अभिनय पण करतो आहे, मी दिग्दर्शन पण करतो आहे म्हणून मग मी समोर हे पण काम आलं मी तेही करतो, मी हेही करतो आणि मी तेही करतो, तर ते मला नाही करायचं आहे. म्हणून मी म्हटलं की बाय चॉईस मी आत्ता म्हणतो आहे की मला आत्ता मी समोर दिग्दर्शकाला ठेवलेलं आहे, अभिनय दुसऱ्या रांगेत आहे. आत्ता समोर एखादं चांगलं काम असलं तर कदाचित तो बसेल पुढे येऊन, मग दिग्दर्शक म्हणेल की ओके फाईन तू पुढे कर, मी बसतो 2 मागे. सो असं मी ठरवून घेतलेलं गणित आहे ते. त्यामुळे हां हे आहे की विचारणा होत नाही हे 100% आणि ती व्हायला पाहिजे यार, म्हणजे असं माझं मत आहे. म्हणजे जवळजवळचे लोक पण विचारत नाहीत रे, आणि नंतर कुठेतरी पार्टीत भेटणार अरे यार मला माहीत नाही तू म्हटलं असं नसतं रे. हे व्हायला पाहिजे ना. म्हणजे आपण तर ओळख आहे जवळ तर डेफिनेटली विचारलं गेलंच पाहिजे ह्या गोष्टी. आणि एकदा विचारून बघा ना, तो नाही म्हणेल ठीक आहे, त्याच्यात कमीपणा कसला आहे. आपण आता खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. मी अगदी शेवटाकडे आणि शेवटचा एक क्वेश्चन विचारते. आपण शुभवीबद्दल पण खूप बोलतो. तुम्ही तिच्याशी कसा संवाद साधता, तुमच्यामधलं बॉन्डिंग याबद्दल बोलतो. हल्ली पालकत्व या विषयावरती खूप बोललं जातं. म्हणजे न्यू एज पॅरेंटिंग तर आहेच, पण त्याच्याशिवाय टीनएजचं पॅरेंटिंग अत्यंत महत्त्वाचं आता मानलं जातं किंवा आहे ते महत्त्वाचं. तर पालकत्व या विषयावरती तुमचं मत काय, म्हणजे कसं एक्झॅक्टली असायला हवं. म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की आम्ही कसं सांगणार की प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकतं, पण तरीसुद्धा एक तुम्ही त्या भूमिकेत आहात तर तुम्हाला काय वाटतं पालकत्व कशा प्रवाहाने जायला हवं? आमच्या बाबतीत मी असं म्हणेन की आम्ही ना ठरवून काहीच केलं नाही कधीच, पण आम्ही तिघही एकमेकांशी सगळं शेअर करतो.
तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही मला आणि लोकेशला माहिती असते. आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स पण आणि आनंदाच्या गोष्टी पण, नॉर्मल गोष्टी पण, ह्या सगळ्या तिला माहिती असतात. तर ना कायम ना ते आई वडील आणि मुलगी हे नातं न राहता त्याच्या पलीकडचं हे नातं आहे. मैत्री पण आहे, पण ॲट द सेम टाईम पेरेंट आणि चाइल्ड हे रिलेशनशिप पण आहे. पण ना कायम एक बंधनं नाही आहेत, पण सूटही नाही आहे. सो तो बॅलन्स कायम आम्ही दोघांनी साधला आहे. बॅड कॉप गुड कॉप आम्ही हे नेहमी खेळत असतो, की एखाद्या गोष्टीला ती जर म्हणाली मला हे करायचं आहे, तर त्याला मी नाही म्हणते, लोकेश हो म्हणतो. कारण किंवा इमिजिएटली हो म्हणत नाही कुठल्याही गोष्ट. हे लहानपणीपासून आम्ही करत आलो आहे आणि हे आम्हाला कोणी शिकवलं नाही किंवा आम्ही कुठेतरी वाचून हे केलं नाही. आता ज्या नवीन आया होत आहेत त्यांच्यासाठी खूप पुस्तकं आली आहेत. आपल्या वेळेला नव्हती असं नाही, पण त्याची गरज तेव्हा वाटली नाही, कारण आपल्या आयाच खूप पुष्कळ होत्या ह्या सगळ्या करायला, हे ज्ञान द्यायला आपल्यापर्यंत. त्यामुळे आता खूप सोपं झालं आहे. आता पॅरेंटिंगवर खूप पुस्तकं आली आहेत, तुम्ही वाचून गोष्टी करू शकता. पण आमच्या बाबतीत आम्ही दोघंही न ठरवता खूप चांगल्या पद्धतीने तिच्याशी बोलतो आणि संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय, मी त्याच विषयावर मी सिनेमा पण केला, पहिलाच सिनेमा माझा, की तुमच्या घरात किंवा तुमच्या पाल्याशी किंवा तुमच्या पालकांशी हा उत्तम संवाद असला पाहिजे. तो एकतर्फी असता कामा नये. जग आत्ता इतकं भयानक बदललेलं आहे. मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आत्ता समोर आहेत आणि एका बटनावरती सगळ्या गोष्टी हाताशी आलेल्या आहेत. जगात, अख्ख्या जगात काय चाललं आहे, चांगलं वाईट व्हॉटेवर जे काय असेल ते, त्यामुळे त्यांना तुमच्या सल्ल्याची गरजच लागत नाही आज. जे आपल्या वेळेला आपण विचारायचो आईवडिलांना एका विशिष्ट वयापर्यंत, आज 4थी 3रीतल्या पोराच्या हातात मोबाईल असतो, गुगल केलं की सगळं कळतं त्यांना. सो त्याचं महत्त्वच संपलं आहे. सो मला असं वाटतं की इथून पुढे तर तो जो डायलॉग आहे ना, घरातला संवाद जो आहे ना, हा कंपल्सरी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही बिझी असा, तुम्ही कितीही काम करा, तुम्ही कितीही वाजता या, पण बोलणं व्हायलाच पाहिजे, बोललं गेलंच पाहिजे एकमेकांशी. पण ते काही असू देत, जोपर्यंत तो कम्फर्ट जाणवत नाही ना आईवडिलांना आणि मुलांना एकमेकांबद्दल, मला लपवण्याची गरज का वाटते आहे? गडबड आहे. म्हणजे मी आज शुभवीला हेही सांगितलं की बॉयफ्रेंड मी कित्येकदा म्हणतो की नाही आहे कोणी, काय यार. सो आता काय होणार आहे, मला माहिती आहे की कोणी असेल, कोणी प्रपोज केलं किंवा काही असेल, हा एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, पण मला माहिती आहे ती येऊन शेअर करते, बोलते, आणि त्यात वाईट काही नाही आहे आता. कारण ना आत्ता काय झालं आहे, म्हणजे मुलांची ना पचवण्याची क्षमता कमी झाली कुठल्याही गोष्टींची. कारण इन्स्टंट रिझल्टची सवय लागली त्यांना, इन्स्टंट गोष्टीची सवय लागली. मग ते पचवणं जे ना ते अवघड होत चाललं आहे दिवसेंदिवस. रिजेक्शन अवघड होत चाललं आहे आणि मग त्यातनं बऱ्याच गोष्टी समोर येतात. सो हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही समोर बसून ओपनली बोलाल, तुम्ही डिस्कस कराल. तो विश्वास त्यांच्यात पण क्रिएट झाला पाहिजे, तसाच तो आईवडिलांमध्ये सुद्धा क्रिएट झाला पाहिजे की येस, माझं मुलगा किंवा मुलगी नाही करणार. मग वाईट गोष्ट अशातला भाग नाही म्हणते मी, काहीही असेल ते. त्यामुळे मला असं वाटतं की तो जो संवाद आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जर का करेक्ट साधला गेला ना घरामध्ये, तर खूप गोष्टी काय होतील. ॲब्सोल्युटली. मला वाटतं की या नोटवरती ह्या गप्पा आपल्या खूप छान रंगल्या आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण सांगता केली या गप्पांची, आणि खूप वेगवेगळ्या विषयांना आपण देते. म्हणजे जशी आमची इच्छा आहे तुम्हाला अभिनेता म्हणून पुन्हा बघायची, की तुम्ही सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा सांगितली. तुझं जसं म्हणणं होतं, तुझ्या ज्या भूमिका आहेत त्या सुद्धा तू मांडल्यास या गप्पांमधनं, आणि तुझ्या नव्या सिरीजसाठी आणि तुमच्या येऊ घातलेल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. आणि तुझ्याशी छान छान कामं आम्हाला बघता येऊ अशी इच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. अरे प्लेजर. लवकरच. येस, लवकरच. थँक्यू सो मच. वा. आणि आमची प्रथा की आम्ही पुस्तक देतो, वाचावं, उघडून बघितलं तरी चालेल.